तेव्हा कधी विचार केला होता की म्हणजे तुला IBM मध्ये वगैरे जॉब भेटेल आणि ते पण एवढा भक्कम पॅकेजचा? ARR डॉट लेंथ पर्यंत लिहिलं तर ARR माझ्या ऍरे झाले. हां. तर माझ्या इंटरव्ह्यूवर तिथेच इम्प्रेस झाला. म्हणजे जे आपला क्लास होता त्यात काहीच प्री रिक्विजिट नव्हती पाहिजे. मला इंटरेस्ट अजिबात नव्हता कम्प्युटर कोडिंग मध्ये. म्हणजे असं कोडिंग कम्प्युटर्स याच्याबद्दल झिरो नॉलेज. म्हणजे आमचं सरनेम सेम असलं तरी मी त्यांची बहीण नाहीये. ग्रो अप शिट म्हणजे एवढं इंटरेस्टिंग नाव का? बस की मला कोडिंग असं इंटरेस्ट यायला लागला. म्हणजे मीच सांगितलंय, पण आता म्हणजे मी सुदैव म्हणतो की मला हे समोरच्याला विचारता येतंय की नेमकं काय होतं. इतका इंटरेस्टिंग टॉपिक आहे. लाईक ऐकायला हे आता जे आउटसाइडर आहे तर ठीक आहे, 1 बाईट इज इक्वल्स टू 8 बिट्स हे आहे बा. कोर आहे तो, हा आहे की काही समोर आलं तर मी घाबरणार नाही, मी त्या गोष्टीला फेस करेल आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवेल. हाय जान्हवी, कशी आहेस तू? मी मस्त सर, तुम्ही? मी पण छान. ॲक्च्युली आपण आज हे जे इंटरव्ह्यू म्हणा किंवा एक छोटा पॉडकास्ट म्हणा यासाठी करतो आहे की म्हणजे जशी तू प्लेस झाली आहे, ठीक आहे, म्हणजे सगळ्यात पहिले त्यासाठी तुझं कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन तुझं की तू थँक्यू. IBMमध्ये प्लेस झाली आणि तुला तिथेच 6 मंथ्स इंटर्नशिप पण भेटली आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. आणि अ, हे सगळं याच्यासाठी, हा जे काही असेल हे छोटं पॉडकास्ट किंवा हे जे काही छोटा इंटरव्ह्यू असेल हा याच्यासाठी, कारण तुझी स्टोरी बाकीच्यांपर्यंत पोचली पाहिजे आणि तुझ्या एक्सपिरियन्सनी बाकीच्यांना मदत झाली पाहिजे किंवा एक मोटिवेशन भेटलं पाहिजे त्यासाठी. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. तर जान्हवी, सगळ्यात पहिले तुझं इंट्रोडक्शन दे. येस. तर सगळ्यांना नमस्कार. मी जान्हवी प्रशांत सावळकर. मी प्रॉपर यवतमाळची आहे. इथे पुण्याला विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कम्प्युटर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ब्रांचमध्ये आहे आणि सध्या मी एक फायनल इयर स्टुडंट आहे. बस बेसिक इंट्रोडक्शनसाठी आय गेस एवढं. नाही नाही, सफिशियंट आहे, राईट. जान्हवी, सगळ्यात पहिले डायरेक्ट जम्प करायच्या अगोदर तुझं म्हणजे बालपण कसं होतं, तुझं कसं गेलं, जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड होतं तर त्याच्यात कशी होतीस तू ओके. 10वी पर्यंत? तर ठीक आहे, मी 10th पर्यंत माझं 10th-12th दोन्ही यवतमाळमध्ये झालं आहे. तर म्हणजे मी ठीक होती, म्हणजे नॉट एकदमच अशी फेल स्टुडंट त्या टाईप नव्हती. बट मार्क्स वगैरे स्टडीजमध्ये चांगली होती. परत एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये मला आर्ट ड्रॉइंगमध्ये जास्त इंटरेस्ट होता, तर कुठेतरी तिकडे ओढ जास्त होती. ओके. प्लस स्टडीज तर सोबत चालू होते 10th-12th पर्यंत चांगलं. तेव्हा कधी विचार केला होता की म्हणजे तुला IBMमध्ये वगैरे जॉब भेटेल आणि ते पण एवढा भक्कम पॅकेजचा? ऑनेस्टली सांगायचं झालं तर मी कधीच विचार नव्हता केला की मी एखाद्या टेक म्हणजे IBM सारख्या टेक कंपनीत मला जॉब लागेल किंवा म्हणजे असं या टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये मी ग्रो करेल असा विचार माझा ऑनेस्टली 12th पर्यंत नव्हता. तेव्हा काय म्हणजे इम्प्रेशन काय होतं तुझं कोडिंगबद्दल किंवा कॉम्प्युटर्सबद्दल? आता अजून खरंच म्हणजे माझ्याबद्दल खरंच सांगायचं झालं तर मला इंटरेस्ट अजिबात नव्हता कम्प्युटर कोडिंगमध्ये. जसं मी मेन्शन केलं की मी आर्ट आणि ड्रॉइंग मला जास्ती ओढ आहे तिकडली. तर मला असं होतं की मला 12th नंतर आर्किटेक्चरला जायची इच्छा होती की म्हणजे असं कोडिंग कम्प्युटर्स याच्याबद्दल झिरो नॉलेज. हे असं काही एकदम पण इंटरेस्ट नाही इंजिनिअरिंग टू म्हणजे इंजिनिअरिंगकडे. मला इंजिनिअरिंगच करायची असं वगैरे पण काही नव्हतं. बट स्टील काही रिझन्समुळे मी इंजिनिअरिंगमध्ये एंटर केलं. तर ओव्हरऑल सांगायचं झालं की मला 12th पर्यंत नव्हतं एवढं कम्प्युटर्स बद्दल ओढ. म्हणजे असं काय घडलं की तुला कम्प्युटर्समध्ये यायची इच्छा झाली? कारण तू नक्की आर्किटेक्चरची एंट्रन्स एक्झाम दिली असेल, आय थिंक नाटा असते, राईट? येस, राईट. नाटा आणि JEE पेपर 2 पण असतो. ओके ओके. तर दोन्ही एक्झाम दिल्या होत्या. म्हणजे माझं असं होतं की मी ज्याच्यात बेस्ट स्कोर करेल तिकडे जाईल. ओके. बट आता आपल्याला माहिती की आर्किटेक्चरसाठी जरी म्हणजे 5 वर्षाची डिग्री आहे इन शॉर्ट. राईट. तर हां, तर ते त्यात कसं असतं की एक्सपिरियन्स लागतो म्हणजे आपल्याकडे काही बेस लागतो आर्किटेक्चरसाठी.
तर राईट. तो कुठेतरी मी पुढे जाऊन तिकडे मला असा कमी स्कोप दिसला म्हणून मी इंजिनिअरिंगकडे असे टर्न झाले. आणि सीईटी आणि जेडब्ल्यू पण दिलीच होती इंजिनिअरिंगसाठी आणि होपफुली त्याच्यात पण चांगले स्कोर केलं तर इंजिनिअरिंग कॉलेजला. नाईस. आणि स्पेसिफिक काही ए आयबद्दल तू जी ब्रांच सिलेक्ट केली की ही जनरली कसं असतं की एकतर भेटून जाते, म्हणजे माणूस एकतर कॉलेजवर बेट घेतो किंवा ब्रांचवर बेट घेतो. तर तुझं असं काही होतं की ए आय पाहिजे होतं की ए आय तेव्हा भेटलं? नाही, नाही. मला एआय ॲक्चुअली मी सी-एस-आय-टी याच ब्रांचेस बघत ओके. होती. एआय मला भेटलं. ओके, चल. ऑनेस्ट आन्सर, ऑनेस्ट आन्सर. येस. अच्छा, मग तू कॉलेजमध्ये आली तेव्हा कधी, म्हणजे पहिल्यांदा पाला कधी पडला कॉम्प्युटर किंवा कोडिंग सोबत? आणि तो ओके. एक्सपिरियन्स कसा होता? अ, पहिल्यांदा म्हणजे आता मी जेव्हा फर्स्ट इयरमध्ये होती, हम्म, तेव्हा आम्हाला फर्स्ट सेमला पायथन होतं हम्म, हम्म, आणि सेकंड सेमला सी होतं. हम्म, तर माझं म्हणजे असं काही नाही, की मला असं असं नाही वाटायचं, की हे खूप इम्पोर्टंट आहे किंवा काय आणि त्याच्यासोबत फिजिक्स, केमिस्ट्री असे आपले नॉर्मल सब्जेक्ट्स पण होतात. हम्म, हम्म, तर तेव्हा असं होतं, की ठीक आहे आपण नॉर्मल तर शिकत आहे. लँग्वेज पण ठीक आहे, नॉर्मल आहे. असं एकदम, की खूप याला म्हणजे महत्त्व देऊन आपण शिकायला पाहिजे असं काही नव्हतं. मग नंतर हळू कळायला लागलं, की हे इम्पोर्टंट आहे. म्हणजे लँग्वेज स्टडी इम्पोर्टंट आहे असं वगैरे. हम्म, हम्म, तर तेव्हा असं थोडं इम्पोर्टन्स समजलं आणि त्याच्यानंतर ठीक आहे. तो एवढा पण म्हणता नाही येणार इंटरेस्ट खूप डेव्हलप झाला. पण ठीक आहे, असं थोडंसं होतं, की बा आहे काहीतरी, जे आपल्याला करावं लागणार आहे आणि जे इम्पोर्टंट आहे. ओके. मग म्हणजे कधी पहिल्यांदा असं तुला म्हणजे चांगला एक्सपिरियन्स कधी आला की एक असतं ना की आपल्याला एक हिट करतं की नाही ही गोष्ट मला आवडते, हे असं कधी व्हायला लागलं? आता याचं पण ऑनेस्ट आन्सर द्यायचं झालं, हम्म, तर माझ्या आयुष्यात असा मोमेंट हम्म, हा अ, एकदा झाला फर्स्ट टाईम म्हणजे ठीक आहे फर्स्ट टाईम म्हणजे एकदाच. हम्म, तर तेव्हापासून जे मला असं हिट झालं, की ते मी आत्तापर्यंत म्हणजे तो मोमेंट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हम्म, तो आता मी ते मला असं खूप इच्छा आहे ते मेन्शन करायचं, की अ, एकदा काय झालेलं, की आता मला जेव्हापासून असं माहीत झालं, की हे खूप इम्पोर्टंट आहे, लँग्वेजेस खूप इम्पोर्टंट आहे. हम्म, आपण पुढे म्हणजे आपल्याला लागणार आहेत, याच्यातच आपलं करिअर आहे. हम्म, तर तेव्हा माझं असं एक्सप्लोर करणं चालू झालं, की आपण काहीतरी याच्यात करायला पाहिजे. क्लासेस बघावं किंवा काहीतरी असं. हम्म, आणि माझी एक बेस्ट फ्रेंड आहे, लाइक 9th-10th पासून अवंती. हम्म, तर मी तिच्यासोबत नेहमी, की यार मला आता शिकावं लागणार आहे हे, हम्म, मला हे एक्सप्लोर करायचं आहे, मी क्लासेस बघत आहे असं तसं. तर आमचं असं बोलणं चालू असताना तिने मला एक म्हणजे तिने काय सांगितलं, की "तू क्लासेस शोधतच आहे. हम्म, तू एक्सप्लोर करतच आहे इकडे-तिकडे." तर माझा भाऊ म्हणजे आमचे जे सर आहे यश सावरकर, तर तिने त्यांचा रेफरन्स दिला मला. सॉरी टू इंटरप्ट बट सगळ्यांना असं वाटतं की आपलं लास्ट नेम सेम असल्यामुळे तूच माझी बहीण आहे, बट ॲक्च्युली काहीतरी म्हणजे किस्सा वेगळाच आहे. हां, तर तर तेच मी आता मेन्शन करते, की अ, यश सावळकर म्हणजे ॲक्चुअली अवंतीचा कझिन, अवंतीचा भाऊ आहे. हम्म, हां, म्हणजे आमचं सरनेम सेम असलं तरी मी त्यांची बहीण नाहीये. अवंतीचा भाऊ यश सावळकर. तर सरांनी म्हणजे आता काय झालं, की सर पहिले तिला शिकवायचे, हम्म, अवंतीला. तर म्हणजे लाइक सी-पी-पी आता त्यांची ती बहीण असल्यामुळे तर तिने मला सजेस्ट केलं, की "तू म्हणजे सर चांगले शिकवतात बा किंवा तू एकदा ट्राय कर. तू एक्सप्लोर करतच आहे, तर तू का म्हणजे तुला ह्याच्यात उडी घ्यायचीच आहे कोडिंगमध्ये, तर बघ बा कसे शिकवते. तू एकदा हे म्हणजे जॉइन तर करून बघ. हम्म, तू डेमो लेक्चर्स अटेंड कर आणि एक ट्राय देऊन बघ. तुला चांगलं वाटेल तर ठीक, नाहीतर नको." असं. हम्म, तर मी म्हटलं, की आता डिसिजन माझ्यावर होतं, की मी काय म्हणजे ट्राय द्यायला पाहिजे, नाही. माझं असं होतं, की एक्सप्लोर करतच आहे आपण बाहेर. तर आता एवढं जवळचं म्हणजे माझी फ्रेंड मला सजेस्ट करतायत, तर हम्म. ऑब्व्हियसली काहीतरी विचार करूनच ती सजेस्ट करत आहे मला. तर मी आमचा फर्स्ट क्लास म्हणजे डेमो लेक्चर्स म्हणजे व्हेरी इंट्रोडक्टरी क्लास 21st ऑक्टोबर राइट. तर 21st ऑक्टोबरला 2023.
राईट. येस, 2023. हां, हे खूप इम्पोर्टंट होतं 2023. तर ते आमचं फर्स्ट लेक्चर होतं. लाइक फर्स्ट इंटरॅक्शन होतं सरांसोबत पण, माझं, अवंती सर आणि परत आमच्यासोबत आमची फ्रेंड पण आहे. तसे आम्ही 3 स्टुडंट्स. तर फर्स्ट आता मी काय एक्सपेक्ट करत होती, की आता पहिलं म्हणजे पहिलंच लेक्चर आहे. तर लाइक कोडिंगचे बेसिक्स किंवा असं काहीतरी होईल. थोडंसं वेळ आपलं इंट्रोडक्शन, की काय कसं. बट तसं नव्हतं. फर्स्ट आमचं लेक्चर जे होतं त्याच्यात, की पहिले तर सरांनी आमच्याबद्दल काय म्हणजे आमचं काय बॅकग्राऊंड आहे, की कसा कोणाला कशात काय इंटरेस्ट आहे, कोडिंगमध्ये इंटरेस्ट आहे की नाही आहे, हे सगळं जाणून घेतलं. पहिलं लेक्चर म्हणजे जेवढा वेळ पण होतं, 1 तास, 2 तास, तेवढं हेच होतं. आणि त्याच्यात आम्हाला ना सरांनी एक टास्क दिला होता, की लाइक त्या पॉइंटला तुम्हाला काय-काय येतं, हे तुम्ही नोट डाउन करा. फर्स्ट पेजवर जे काही तुमचं नोटबुक आहे कशावर पण अ, आत्तापर्यंत तुम्हाला ह्याच्याबद्दल, कोडिंगबद्दल या पूर्ण म्हणजे या सेक्टरबद्दल काय-काय माहिती आहे, ते तुम्ही तेवढं लिहा. आणि हॉनेस्टली आता माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे अवंती आणि माझी ती सेजल म्हणून एक फ्रेंड त्यांनी लिहिलं असेल. पण आता माझ्याबद्दल सांगायचं तर मला लिटरली झिरो नॉलेज होतं. म्हणजे काहीच नव्हतं. आणि तेव्हा मेन्शन करायचं झालं मी तेव्हा फर्स्ट इयरमध्ये होती. फर्स्ट इयरच्या एंडिंगला लाइक सेकंड इयर स्टार्टिंग आय गेस. राईट. हां, सेकंड इयर स्टार्टिंग आणि ठीक आहे आता ते गोष्ट असं म्हणायला पण नव्हतं मला खरंच काय नव्हतं येत हॉनेस्टली. लाइक बस बेसिक असं माहीत होतं, की हे असं-असं करतात. तर मला अजूनही आठवतं मी लिहिलेलं होतं, की इनपुट स्लॅश आउटपुट स्टेटमेंट्स आणि इफ एल्स स्टेटमेंट आणि हे सगळं पण पायथन बेसिक्स असं असं काहीतरी 3 ते 4 पॉइंट्स लिहिले होते. बिलकुल एवढंसं असेल ते लिहिलेलं जे काही असेल. आणि हा एक आम्हाला टास्क दिला होता. हे आम्हाला लिहून सरांना फोटो काढून पाठवायचा होता. तर आम्ही केलं म्हणजे तेव्हा एवढं याचं इम्पोर्टन्स काय आहे हे ॲक्चुअलमध्ये माहिती नव्हतं. बस टास्क भेटला होता म्हणून ते तेवढं कंप्लीट करायचं होतं. मग त्याचा इम्पोर्टन्स काय आहे ते नंतर-नंतर आम्हाला कळलं. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे म्हणजे ऑब्व्हियसली. तर ॲक्चुअलमध्ये त्याचा काय अर्थ होता, की जसं आता आमचा क्लास सुरू झाला. एक-एक दिवस म्हणजे एक-एक दिवस होत आहे. काहीतरी आम्ही नवीन शिकत आहे. तर आमच्या टास्कमध्ये हे होतं, की जे आम्ही रोज-रोज शिकत आहे, ते त्या जिथे आपण लिहिलं आहे, आधी काय येत होतं, त्याच्या खाली जे शिकत आहे, ते एक-एक ॲड करत जायचं. आणि त्या जी शीट मेंटेन होते, आम्ही त्याला ग्रो अप शीट असं नाव दिलं. एक ग्रो अप शीट म्हणजे एवढं इंटरेस्टिंग नाव का? तर आता बघा तुम्हीच, की लाइक पहिले आम्हाला काय येत होतं. नंतर ते हो, ते 3 लाईन जे लिहिलं होतं आम्ही, तर ते 3 चे 4 लाईन, 5 लाईन अशी पूर्ण शीट एक आमची फिल होत चालली होती. तर दॅट्स इट. ती आमची ग्रो अप शीटचा हा पहिला टास्क होता. हा माझा फर्स्ट म्हणजे ह्या मोमेंटला मला असं होतं, की बस, की मला कोडिंग असं इंटरेस्ट यायला लागला. म्हणजे नाही वाह! हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. हे करायला भारी म्हणजे खूप मजा येत आहे. छान वाटत आहे. बस हेच मला फर्स्ट मोमेंट हा होता. तुझा पहिला कोड आठवतो तुला, तो कोणता केला होता? अ, माझा पहिला कोड आम्ही तसं काय झालंय, आता तुम्हाला पहिल्या कोडची मजा सांगते. पहिल्या कोडपर्यंत पोहोचेपर्यंत लिटरली एवढं काही-काही आहे डोक्यात, की लाइक हॅलो वर्ल्ड आता बाकीच्या क्लासेसमध्ये कसं असतं, की फर्स्ट क्लास म्हणजे आपल्याला हॅलो वर्ल्डचा कोड हम्म. शिकवतात. ठीक आहे. तर आता ह्याच्यात पण आपण असं एक्सपेक्ट करतो, की पहिला कोड म्हणजे मी ऑब्व्हियसली हॅलो वर्ल्डच म्हणणार आहे. ठीक आहे. तो आहे. बट आता तो कसा डिस्प्ले झाला, कसा स्क्रीनवर आला, ह्याच्या आधी आमच्या जवळपास अ, खूप जास्ती 1 महिना नाही, 1 महिना नाही म्हणता येईल. 10-15 लेक्चर तर झालेच असतील. हॅलो वर्ल्डच्या कोडपर्यंत पोहोचेपर्यंत. लाइक सगळ्या डायग्राम सगळं की हॅलो वर्ल्ड एक्झॅक्ट डिस्प्ले कसं होत आहे स्क्रीनमध्ये, इंटरनली काय होत आहे, काय नाही होत आहे. तर हे माझा एक फर्स्ट कोड टाइप करायच्या आधीची जर्नी आहे, की तो कसा होतोय, कसा दिसतोय.
बस. तू इलॅबरेट करू शकशील ते पहिलं म्हणजे जे कोड लिहायच्या अगोदर काय काय झालं होतं म्हणजे थोडं इन डिटेल, की काही असं स्टेटमेंट होतं की काय नेमकं काय प्रॉब्लेम स्टेटमेंट झाले की काय होतं नेमकं? ओके. प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणून असं नव्हतं. म्हणजे तुम्ही एक्झॅक्ट असं जर्नी विचारताय की कसं ते राइट. म्हणजे नेमकं काय होतं म्हणजे एवढा वेळ का लागला की बाबा ते पहिलं काय म्हणतात तो पहिला हॅलो वर्ल्डचा कोड राइट. येण्यापर्यंत काय म्हणजे नेमकं काय होतं काय सांगितलं गेलं? मीच सांगितलंय पण आता हे मी सुदैव मानतो की मला हे समोरच्याला विचारता येतंय की नेमकं काय होतं? मला इंटरेस्ट येतोय. मला वाटतं मी दुसऱ्याची स्टोरी ऐकतोय. नाही, नाही. सांगते. तर आता बेसिकली मी लावला होता जावाचा क्लास. हं, ठीक आहे. तर आता बाकीच्या आता मी कंपॅरेटिव्ह सांगते, की बाकीच्या क्लासेसमध्ये काय आणि बाकीच्या क्लासेस म्हणजे मी बाकीचे अटेंड नाही केले. मला माझ्या फ्रेंड्सकडून म्हणजे जे सोर्सेस आहेत त्यांच्याकडून कळलं, की काय होत असतं एक्झॅक्ट. तर जसं आपल्याला माहित आहे, जे-डी-के, जे-आर-ई, जे-व्ही-एम. ठीक आहे. तर हे एक लाईनचं डेफिनेशन सांगून बस एवढं की एक जावाचं डिटेल नॉलेज किंवा थेरॉटिकल नॉलेजमध्ये हे सांगण्यात येतं. ठीक आहे. बट आता आता आपण कोडिंग शिकतोय, राइट? तर कोडिंग आपण माहिती आहे आपण आपल्या लॅपटॉप म्हणजे आपल्या ह्याच्यावर करतो. जे काही सॉफ्टवेअर आहे ते. सो आता जेव्हा आपण एखादा प्रोग्राम लिहितो, ठीक आहे. तर रनची बटन प्रेस करतो म्हणजे एंटर दाबतो. व्हॉटएव्हर कंपाईल करून जे काही करतो. इंटरनली तो कसा होतो? लाइक आपल्याला माहिती आहे, की जे असतं. ठीक आहे, जावा व्हर्चुअल मशीन. पण ते एक्झॅक्ट काय आहे? त्याचे अजून काय म्हणजे आम्हाला क्लासमध्ये कसं शिकवलं गेलंय, त्याची अख्खी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. आता खूप जण असा विचार करत असेल, की जे एक्झॅक्ट कसं दिसतं? एक्झॅक्ट कसं दिसतं हे नाही. बट जे मध्ये एक्झॅक्ट काय आहे? त्याचे पार्ट्स काय आहे? आपला कोड कुठून कुठे जंप करतोय? कसा म्हणजे त्याचा बाईट कोड आता ते क्लास ज्यांना आहे आयडिया त्यांना माहिती असणार. बट त्याचा बाईट कोड कसा बनतोय? मग परत कुठलं काय ट्रान्सफॉर्मेशन कुठे काय होतंय? त्याची कुठल्या प्रकारची फाईल बनताय? डॉट जावा फाईल बनताय? कशाने बनताय? कंपाईल केल्यावर कुठली फाईल बनताय? मग काय एक्झॅक्ट डॉटलेस फाईल कुठे बनताय? हे सगळं डायग्रामॅटिक वेनी रिप्रेझेंट करणं याला तेवढा वेळ तर लागतोच. म्हणजे हे खूप इन डिटेल स्टडी आहे. तर तो एक हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम प्रिंट करायला आम्हाला इतका वेळ म्हणजे पूर्ण इंटरनल प्रोसेस समजून घ्यायला एवढी 10 ते 15 लेक्चर्सची जर्नी होती. आणि त्याच्यात अजून काही असं काही होतं का की बाबा कीबोर्डच्या बटन प्रेस झाल्यावर काय होतं नेमकं? एक्झॅक्टली. आम्हाला म्हणजे आता आता मी इन डिटेल स्टडीमध्ये ते आलं, की एक्झॅक्ट जेव्हा मी बटन प्रेस करतो, तर ते म्हणजे याचं असं होतं की जेव्हा कीबोर्डची की प्रेस केलं तेव्हा एक्झॅक्टली त्याचा इक्विव्हॅलंट करंट जातो आपला आणि हां. ॲक्च्युली तिकडे ती आस्की वगैरे होते हे तेव्हा होतं. एक मला एक पॉइंट मेन्शन करायचा आहे, की हे हे प्रोग्रामबद्दल झालं. हं. ठीक आहे. बट आम्हाला फर्स्ट म्हणजे स्टार्टिंग लेक्चरमध्ये ना, डेमो लेक्चरमध्येच एक जे एकदम बेस्ट म्हणजे जिथून मला ॲक्चुअलमध्ये इंटरेस्ट आला, ते म्हणजे व्हाय 1 बाईट इज इक्वल्स टू 8 बिट्स. हां. तर हा एक टॉपिक होता. लाइक इतका इंटरेस्टिंग टॉपिक आहे. लाइक ऐकायला हे आता जे आउटसाइडर आहे, तर ठीक आहे 1 बाईट इज इक्वल्स टू 8 बिट्स हे आहे बा. तर हे आहे तर आहे असं असेल. बट ते 1 बाईट इज इक्वल्स टू 8 बिट्सच का? बिट्सचा एक्झॅक्ट काय अर्थ आहे? हे सगळं ह्याच्यावर पण आमचे जवळपास 3 ते 4 लेक्चर झाले. आता तुम्ही म्हणसाल की हे बिलकुल एक छोटीशी गोष्ट आहे. ह्याच्यात काय नवीन आहे? बट ते बिट्स म्हणजे एक्झॅक्टली इंटरनली काय आहे? जसं आता म्हणजे तुम्ही बोलताना पण मेन्शन केलं की कीबोर्डच्या करंट वगैरे जातो. ते करंट वरून मला एकदम स्ट्राईक लागलं की बिट्स म्हणजे वायर. ठीक आहे काय हां. वायर. बिट्स म्हणजे वायर. वायर. एक बिट म्हणजे राइट. एक वायर. येस. तर ही जी गोष्ट ही खूप फॅसिनेटिंग होती. मला अशी खूप जास्ती यांनी अट्रॅक्ट केलंय कोडिंगकडे, की
छोट्या गोष्टीत एवढं मोठं असू शकते हम्म. घडून. त्याचं म्हणजे इंटरनल्स एवढी छान असू शकते. तर एवढे मोठे प्रोग्राम्स असेल त्याच्यामागे तर किती काय-काय रहस्य असेल, काय-काय चांगल्या गोष्टी असणार. ओके. आणि म्हणजे पहिलं असं इथपर्यंत ठीक होतं, की हे आपल्याकडे कुठेतरी या गोष्टी माहिती असतात, की अच्छा कीबोर्ड आपण बघितलेला आहे, मॉनिटरची स्क्रीन आहे, मग जावाचे थोडेफार कोड आपण केलेले पण असतात. पण एक एक असा मोमेंट येतो, की जिकडे आपल्याला स्वतःवर भरोसा बसायला लागतो, की हां, इथून पुढे म्हणजे तिथपर्यंत कुठेतरी एक आपल्या शिक्षकाची आपल्याला हेल्प लागते किंवा इथपर्यंत त्यांनी आपला कोड करून दाखवला, मग आपण ते रेप्लिकेट करून स्वतःचं एक त्याच पॅटर्नमध्ये जरासा वेगळा कोड ट्विक करून करू शकतो. पण एक असा कॉन्फिडन्स येतो ना कुठेतरी, जसं की तुम्ही प्रोजेक्ट केला होता एक, तर म्हणजे तुझा प्रोजेक्ट तू सिंगल हँडेडली केला होता. तो होता टास्क असायनर. तर तो स्वतः तू पूर्ण केला, कोड सिंगल हँडेडली तू पूर्ण लिहिला आहे. तर तो करायसाठी ना कॉन्फिडन्स लागतो, की हां बाबा इथून पुढे मी माझा माझा कोड लिहू शकणार. तर तो कॉन्फिडन्स कोणत्या लेवलला डेव्हलप झाला, कारण आपला क्लास जवळपास खूप दिवस चालला होतो. पण तिथे कुठेतरी एक असा पॉईंट येतो ना आपल्याला, की म्हणजे इथे माहीत पडतं, की बाबा इथून मी कोड स्वतः करू शकेल आता. तर तो तो कॉन्फिडन्स कधी आला? कारण माझ्या हिशोबाने सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? माझ्या हिशोबाने सगळ्यात महत्त्वाचं आहे, की कोड करता येणं नाही. पण कोणतीही लँग्वेज पुढे आली किंवा कोणताही प्रॉब्लेम पुढे आला, तरी मी त्याला फेस करू शकणार, हा ॲक्च्युअल सक्सेस आहे. बाकी हे सगळे म्हणजे पेरिफेरल्स आहेत. जे काही आहे, जॉब लागणं म्हणा किंवा अ, कोणती तरी कंपनीत आपण काम करणं म्हणा किंवा स्पेसिफिक लँग्वेजमध्ये काहीतरी अ, एखादी प्रोजेक्ट करणं म्हणा. पण हे सगळ्या त्याचे पेरिफेरल्स आहे. बट ॲक्च्युअल जो कोर आहे तो हा आहे, की काही समोर आलं तर मी घाबरणार नाही. मी त्या गोष्टीला फेस करेल आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवेल. कारण अगेन कोडिंग इज जस्ट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तर ते सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला डिसाईड करावं लागतात, की हे काय असणार आहे. तर तो एक पार्ट असतो ना, की लिटरली रिअल लाईफ कनेक्ट व्हायला लागते ॲक्च्युली कोडिंगसोबत. तर तो पॉईंट कधी होता? ॲक्चुअली खरं सांगायचं झालं ना, तो पॉइंट माझं असं प्रत्येक म्हणजे क्लासमधला प्रत्येक टॉपिक आणि प्रत्येक जे तुम्ही डिलिव्हर करत होते, हम्म, लाइक प्रत्येक लेक्चर. हम्म, तर प्रत्येक लेक्चरमध्ये असं थोडा-थोडा कॉन्फिडन्स बिल्ड होत होता. पण आता जसं तुम्ही मेन्शन केलंय, की तो पॉइंट कधी होता, की ज्याच्यात म्हणजे मला असं स्वतःवर कॉन्फिडन्स आला हम्म, वगैरे हे सगळं. तर मला असं वाटते, की मला खरोखर असं म्हणजे आपण तुम्हाला आठवतं आपण म्हणजे तुम्ही असाइनमेंट्स द्यायचे आम्हाला, राईट. राइट? तर लाइक फर्स्ट खूप जास्ती म्हणजे 10 प्रॉब्लेम्सवाली असाइनमेंट्स म्हणजे ती इफ एल्स स्टेटमेंट, फॉर लूप बरोबर, बरोबर. या सगळ्या होत्या. राईट. ठीक आहे. तर जेव्हा आपला हा टॉपिक चालू होता, हम्म, ठीक आहे, लूप्सवाला तेव्हा, तर तेव्हा एक्झॅक्ट आपली आपण कोडिंगमध्ये म्हणजे आम्हाला जसं समजेल ते त्याच्यात आपण हात टाकला होता. बरोबर. राइट. तर तेव्हा तुम्ही मला म्हणजे जसं मला नाही म्हणते सगळ्यांनाच हम्म, रिअल टाईम एक्झाम्पल सोबत हे सगळं मॅप केलं होतं. राईट. लाइक इफ एल्स ठीक आहे. बट आता जसं फॉर लूप जेव्हा तुम्ही शिकवलं होतं, हम्म, तेव्हा आता खूप जणांना फॉर लूप समजतच नाही की एक्झॅक्ट काय आहे. हम्म, ठीक आहे. तसं लिहायचं असतं म्हणून ते लिहितात. हम्म, ठीक आहे. बट आता तुम्ही मला एक एक्झाम्पल आठवतं, की फॉर लूपच्या ह्याच्यात तुम्ही ॲडम अँड इव्हचं एक्झाम्पल दिलं होतं, राइट? म्हणजे इव्हॉल्युशनचं. हम्म, तर ते एक्झाम्पल असं होतं, की आता आपल्याला माहिती फॉर लूपमध्ये इनिशियलायझेशन असतं, हम्म, कंडिशन असते, हम्म, बॉडी असते, इन्क्रिमेंट, डिक्रिमेंट असते. ठीक आहे. बट ते म्हणजे ते वर्क कसं करतं? हम्म, एक्झॅक्ट इनिशियलाइज कुठून करायचं? हम्म, कुठपर्यंत न्यायचं? तर याचं एक बेस्ट मॅपिंग तुम्ही सांगितलं होतं, की जसं आपल्याला माहिती ॲडम इव्हज म्हणजे ते लाइक फर्स्ट ह्युमन्स हम्म, क्रिएटेड बाय गॉड म्हणजे व्हॉटएव्हर. तर असं मानलं जातं. हम्म, ठीक आहे. तर तुम्ही एक्झाम्पल असं दिलं होतं, की पृथ्वीवरचे ते पहिले होते. हम्म, तर लाइक इनिशियलायझेशन तुम्ही त्याला मॅप केलं होतं. हम्म, आणि अ, आता कंडिशन आपण काय म्हणजे कंडिशन तिथे काय लावणार? तर कंडिशन अशी होती, की जोपर्यंत पृथ्वी आहे, हम्म, तर ते लाइक ते जीवच म्हणता येते ना, हम्म, जीव पहिलं स्टार्टिंग, तर तोपर्यंत तो जीव वास्तवात राहणार आहे. हम्म, तर हे आणि मग बॉडी म्हणजे आपण बॉडीमध्ये काय लिहू शकतो? हम्म, तर इव्हॉल्युशन म्हणजे बॉडी म्हणजे आपण ऑपरेशन, इन शॉर्ट हम्म. आपल्याला ऑपरेशन लिहायचं असते, की काय होत म्हणजे राहायला बेसिकली पाहिजे. ते लोक जगात येऊन काय काय करणार आहे. हां, काय-काय करणार आहे, हम्म, की काय होत राहायला पाहिजे. हम्म, लाइक इव्हॉल्युशन त्यांचं कंटिन्युअस
चालू राहायला पाहिजे. तर ते आणि एक्झॅक्ट इन्क्रिमेंट डिक्रिमेंट म्हणजे काय? तर आपण एक एक स्पेसिफिक मेन्शन केलं, की वयाच्या 30व्या वर्षापर्यंत, वयाच्या 40व्या वर्षापर्यंत म्हणजे तोपर्यंत तो इव्हॉल्युशन होत राहा किंवा तोपर्यंत ते ऑपरेशन करत राहा. तर राईट. हे एक्झाम्पल जे आहे, ते असं रिअल टाईम फॉर लूपला मॅप झालं. ते मॅप झाल्यामुळे काय झालं, की रटायची म्हणजे गरज नाही पडली, की फॉर लूपचा सिंटॅक्स असा असतो बाबा किंवा असं लिहायचं म्हणजे लिहायचंच असतं. असं करायची गरज नाही पडली आणि मग जेव्हा ते फॉर लूपच्या असाइनमेंट्स आल्या, कोड्स आले, तेव्हा असा एक म्हणजे लिहिताना किंवा लॉजिक लावताना असं काही अवघड नाही गेलं, की जसं की विचार करून, की नाही आपल्याला आय इज इक्वल्स टू 1 पासूनच इनिशियलाइज करायचं असतं, 0 पासूनच करायचं असतं, असं नाही झालं. तिथे जे रिअल टाईम प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं त्याच्यात त्यानुसार आम्हाला तसं लॉजिक बिल्ड करता आलं. आणि यावर आमची पहिली असाइनमेंट पण होती, ज्याला आम्ही स्टेलार स्क्रिप्ट जनरेटर नाव दिलं होतं. तर त्या पॉइंट नंतर म्हणजे ती असाइनमेंट काय होती, इन शॉर्ट सांगते, की जसं की आपले फर्स्ट असाइनमेंट, व्हेरी फर्स्ट असाइनमेंट आमच्या क्लासची फर्स्ट म्हणजे फॉर लूपवर अशी म्हणजे पहिले इंट्रोड्यूस करून देणारी असाइनमेंट ती म्हणजे स्टेलर स्क्रिप्ट जनरेटर होतं. जी प्रत्येक लहानापासून सगळ्या मोठ्या म्हणजे आपल्या आजी आजोबाच्या वयांच्या माणसांना पण कळणारी, की लाईक जसं A, B, C, D जे आपल्याला दिसते, ते आम्ही काय केलं होतं, की स्टार स्टार पॅटर्न जो असतो, स्टार म्हणजे स्टारनी कुठली तरी डिझाइन बनताय. तर जे A, B, C जे जनरेट होत होतं, ते आम्ही स्टारनी जनरेट केलं होतं बेसिकली. बेसिकली तर जे टाईप करू, एंटर करू, ते स्क्रीनवर त्या स्टारने दिसायचं. येस, येस, लाईन असं ना, ती लाईन बनायची स्टार्सनी. स्टार येस, राइट. तर तर त्याच्यात आम्ही फॉर लूप यूज करून ती असाइनमेंट केली होती. फॉर आणि तर इफ एल्स. हां, फॉर आणि इफ एल्स राइट. तर ती असाइनमेंट जशी झाली, जसं आम्हाला आमचं आउटपुट असं स्क्रीनवर दिसत होतं. तर तो मोमेंट म्हणजे त्याच्यानंतर असं झालं, की ठीक आहे आपण हे बेसिक आपला पाया स्ट्राँग केलाय. तर आता आपण कुठले पण कोड जे समोर येतील ते व्यवस्थित लिहू शकणार. नाईस. म्हणजे तिथून एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि तो जवळपास कोड किती लाईनींचा होता? अ, आय थिंक 500 प्लस होता, आय थिंक. 500 to 700. हां. तर तो आय थिंक तो पहिला कोड असेल, की जो एवढ्या लाईनींनी लिहिला म्हणजे एवढ्या लाईन्स तुम्ही केला असेल स्वतःहून. येस, येस. ओके. नाही, सो तिकडून एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. सो म्हणजे तिकडून बेसिकली ते अप्रोच असा होता, की जी क्रिएटिव्हिटी होती, ती क्रिएटिव्हिटी आणि कोडिंग सोबत येऊन त्या गोष्टी पुढे यायला पाहिजे होत्या, की जेणेकरून कुठून तरी काही ना काही अप्रिसिएशन भेटतील आणि सुरुवात तर कुठून ना कुठून करावं लागेल. ओके. तर म्हणजे माझा याच्यावरच नेक्स्ट प्रश्न असा आहे, की तू मेन्शन पण केलं, की काही काही गोष्टी समजायला लागल्या. तू स्पेसिफिकली मेन्शन केलं थोड्या पहिले, की त्या म्हणजे काय म्हणतात, तू सुरुवात केली आणि त्या कळायला लागल्या. जसं इफ एल्स तू एक्झाम्पल्स घेतले. तर माझा प्रश्न असा आहे, की तुला असं कोणतं एक्झाम्पल आठवतं का, की जे ॲक्च्युली तो कॉन्सेप्ट टफ होता, बट ते एक्झाम्पलनी तुला सोपं झालं कळायला? हो. असे असे तर खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. आम्हाला प्रत्येक टॉपिक ही रिअल लाईफ एक्झाम्पलला मॅप करूनच शिकवला गेला आहे. बट आता त्याच्यातली स्पेसिफिक मेन्शन करायला गेलं तर आता मल्टीथ्रेडिंग. ठीक आहे. मल्टीथ्रेडिंग तर माहिती आहे आपल्याला. म्हणजे असं खूप जण टॉपिक स्किप करतात. लाइक म्हणजे ठीक आहे आता तुम्हाला माहिती आहे, की खूप अवघड म्हणजे सगळ्यात अवघड टॉपिक मानला जातो मल्टीथ्रेडिंग. ठीक आहे. तर आता मल्टीथ्रेडिंगमध्ये मला 2 एक्झाम्पल्स तसे आठवतात. तर त्याच्यातलं एक एक्झाम्पल असं होतं, की कुठल्याही कामाची सुरुवात करायची असते. ठीक आहे. तेव्हा आपण म्हणजे आपल्या रिच्युअल्समध्ये आपण काय करतो, आपण नारळ फोडून सुरुवात करतो. राइट? तर ही एक पद्धत झाली कुठल्या गोष्टीची सुरुवात करायची. म्हणजे ते आपल्या हिंदू रिच्युअल्समध्ये असं आहे, की चांगल्या कामाची सुरुवात, शुभ कार्याची सुरुवात आपण नारळ फोडतो. तर सुरुवात झाली असं त्याचं म्हणजे असं समजतं किंवा आता आपल्याला गाडी सुरू करायची आहे. ठीक आहे. आपली टू व्हीलर, फोर व्हीलर काही पण सुरू करायची आहे. तर टू व्हीलर सुरू करायला आपल्याला पहिले किक मारावं लागते. ठीक आहे. किंवा सेल्फ स्टार्ट द्यावा लागतो, व्हॉटएव्हर. पण ते केल्यावर ती गाडी सुरू होते. जसं
मी पहिल्या एक्झाम्पलमध्ये मेन्शन केलं होतं की नारळ फोडल्यावर मग ते काम करायची सुरुवात होते. ठीक आहे. तसंच मल्टीथ्रेडिंगमध्ये मॅप करायला झालं तर आपल्याला थ्रेड सुरू म्हणजे तो प्रोग्राम सुरू करायचा आहे, थ्रेड सुरू करायची आहे. त्याला थ्रेड थ्रेड डॉट स्टार्ट म्हणजे सांगायचं अर्थ काय, डॉट स्टार्ट नावाची एक मेथड आहे. तर ती आपल्याला लिहावं लागते. ते लिहिल्यावर आपली थ्रेड सुरू होते. तर हे एक्झाम्पल कुठेतरी जेव्हा मॅप केलं गेलं होतं, तर तेव्हा असं एकदम हे झालं की बरोबर आहे की हे स्टार्ट म्हणजे आपण हे लिहिल्यावर पुढची गोष्ट इकडे एक्झिक्यूट होत आहे, पुढचं सगळं क्रिएट होत आहे. तर ही एक कुठेतरी खूप म्हणजे रिमार्केबल गोष्ट होती माझ्यासाठी मल्टी थ्रेडिंगसाठी. अजून म्हणजे एक मला मला जे पर्सनली आवडतं जे मी शिकवतो यातलं माझा पर्सनल फेवरेट टॉपिक आहे तो म्हणजे स्टॅटिक. तर मला आता तू जसं हे सांगितलं तर हे तर नक्कीच म्हणजे ते कामात येतच, नाही तर इलिगल थ्रेड स्टेट एक्सेप्शन येऊन जातं तुम्ही नाही केलं तर म्हणजे 2 वेळा स्टार्ट केलं किंवा राईट. असं म्हणजे तो एक वेगळा विषय मल्टीथ्रेडिंग तो आणि ॲक्च्युली कठीण आहे समजून घ्यायला कठीण आहे, पण त्याच्यात समजल्यानंतर देर इज नो लुकिंग बॅक. तो एवढा सोपा होऊन जातो कारण एकदा ते कळलं की. पण म्हणजे मला पर्सनली तो शिकवायला आवडतो ना, मला ते स्टॅटिक आवडतं. कारण स्टॅटिकचा मध्ये मला एक फ्री हँड असा भेटतो की मी त्यावेळी म्हणजे प्रत्येक वेळी मुन्ना भाई एम बी बी एसचा एक व्हिडिओ दाखवतो. तो मुन्ना भाई एम बी बी एसचा व्हिडिओ दाखवला की मला शिकवणं एवढं सोपं होतं कारण ते रिअल लाईफसोबत मॅप होतं. तर हे नाही हो म्हणजे हे मी माझा एक पॉईंट ॲड केला की मला काय शिकवायला आवडतं असं रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन, तर तो माझा फेवरेट आहे आणि तो कुठे पण अप्लाय होतो. तर ती एक गोष्ट होती. सो मी पण ती एक गोष्ट ॲड केली त्या एक्झाम्पल्सच्या ह्याच्यात. पुढे ज्याने तुला चॅलेंजेस काय काय आले ही सगळी म्हणजे जेव्हा तू बॅच करत होती तर नक्की कुठेतरी एक असं डिमोटिवेशन येतं ना की बाबा आपण कुठेतरी काहीतरी मिस आऊट करत असतो कारण आपण कॉलेजमध्ये आहे. तर कॉलेजमध्ये असताना नक्की कुठेतरी मित्र बाहेर फिरायला चालले, कुठेतरी ट्रिप चालली आहे, कधी लंचला बाहेरतात, डिनरला बाहेरतात, बर्थडे पार्टी आहे. तर इथे कुठेतरी आपला क्लास नेमका संध्याकाळी म्हणजे क्लॅश. उशिरा राहायचा, 8-8:30ला वगैरे आपण सुरुवात करायचो. ठीक आहे, तो राईट. टायमिंग पण हळूहळू डिफर होत गेला होता ॲक्च्युली. बट लिव्हिंग दॅट आपण रात्री सुरू करायचो आणि रात्री लेटपर्यंत चालायचं आपलं. तर नक्की तुझं काही ना काही मिस झाली असतील, काही ना काही चॅलेंजेस पण असतील. सो लाईक व्हॉट यू वॉन्ट टू से अबाउट दॅट? येस. तर मिस झाले. आता काय व्हायचं की आता सेकंड इयरलाच आपला क्लास सुरू झालाय. ठीक आहे. तर आमच्या ह्याच्यात कसं होतं की फर्स्ट इयरमध्ये सगळे एकत्रच होते. आमच्या जवळपास पी पर्यंत डिव्हिजन्स होते आणि सगळ्या ब्रांचेसचे लोक एकत्रच होते आणि सेकंड इयर पासून ब्रांच स्पेसिफिक झाले. ठीक आहे म्हणा. तर ते मला सांगायचा अर्थ होता की नवीन फ्रेंड्स झाले होते. तर ते असं होतं की आता सगळे कॉलेजच्या जवळच राहते, तर रात्री असं त्यांचा हँगआउट करायचा वेळ असायचा की चला बा आपण जेवायला जाऊ, आपण हे करू, आपण ते करू, किंवा कोणाचा बर्थडे असला तर बर्थडे पार्टीज अटेंड करू, असं करू तसं करू. बट सेम टाइमला काय व्हायचं, तसा आमचा क्लास 7:30 to 10 पर्यंत असायचा. बट कधी काही आम्हाला असेल की आम्ही लेट येणार असं काही, तर क्लास ठीक आहे 8:30 पर्यंत सर सुरू करायचे. तर कधी कधी माझ्या पार्टीज किंवा बाहेर असं हँगआउट वगैरे ते मिस झालं आहे. पण आता ठीक आहे, ते मिस झालं तर टोटली वर्थ इट होतं माझ्यासाठी तरी, की मी त्याचा अजिबात रिग्रेट करत नाही की मिस झालं माझ्याकडनं की खूपच इम्पॉर्टंट. बट त्या जागे जे मला इकडे भेटलं त्याला तर मी शब्दात मांडूच शकत नाही. आणि हा सिनेरिओ झाला मिस वगैरे हे सगळं याचं पार्टीज आणि ह्याचं फ्रेंड्सला. दुसरं चॅलेंजेस बद्दल बोलायचं झालं तर बेसिकली चॅलेंजेस असं क्लासच्या साईडनी मला काही नाही आले. बट माझे जे पर्सनल चुका आहे ज्या म्हणजे मी कन्सिडर करते की या नव्हत्या करायला पाहिजे, त्या मी ते मला मेन्शन करायचं आहे की लाईक काय व्हायचं की आम्हाला असाइनमेंट्स भेटायचे. ठीक आहे. तर असाइनमेंट सोबत आता कुठलाही क्लास किंवा काही म्हणा, तर त्याच्यात काय असतं की तुम्हाला काही होमवर्क दिलंय, काही म्हणजे टास्क दिलाय करायला, तर ते जे काही आपले मेंटर किंवा टीचर असतात ते एक्सपेक्ट करतात की मुलांनी करायला पाहिजे. बट ठीक आहे, नाही केलं तर ते म्हणजे त्यांच्यावर सोडून देतात की लेट इट बी, जाऊ दे. नाही केलं तर त्यांना काही असं हे नाही की का बरं नाही केलं असं नाही. बट आता काय व्हायचं की आमच्या क्लासमध्ये आम्हाला असाइनमेंट्स दिल्या
ठीक आहे, 10-10, 15-15 प्रॉब्लेम स्टेटमेंट्स. तर त्याची एक स्पेसिफिक डेडलाईन दिली जायची. तर मी म्हणजे आय डोंट नो की आता रिझन्स त्याचे कॉलेज की ठीक आहे, आता ते हे सगळे रिझन्सच झाले. म्हणजे करायचं असतं तर मी करू शकली असती, मला हे पण माहिती. तर ते डेडलाईन कुठेतरी मी डेडलाईन कंप्लीट नाही करायची. लाइक ते मिस आउट होऊन जायचे माझ्याच्याने. आणि असं नाही की एकदम असाइनमेंट्स नाहीच केल्या. असाइनमेंट्स केल्या, हे कंप्लीट केलंय, बट ते मला तेवढं म्हणजे तेव्हा हे नव्हतं की डेडलाईन आहे, एकदम सिरियसनेस नाही. पण मी डेडलाईन मिस आउट केली आहे, हे मला माहिती. तर हे माझ्या साईडनी ही माझी चुकी होती, की जे मी वेळेत कंप्लीट करायला पाहिजे होते असाइनमेंट्स. आणि काय हे कंप्लीट केले हा भाग वेगळा. वेळेत कंप्लीट केले ह्याचा काय अर्थ होता, की जसं सरांना ना त्या म्हणजे एक कमांड घ्यायची होती स्टुडंट्सकडून, की लाइक स्टुडंट्सचा हात त्या टॉपिकवर बसला पाहिजे. म्हणून ते असाइनमेंट्स देत होते आम्हाला. आणि त्या टॉपिक रिलेटेड त्यांचा पुढचा टॉपिक असायचा, की लाइक तो टॉपिक एकदा बेस्ट झाला, तर पुढचं तुम्ही नीट करू शकाल. म्हणून सरांचं हे असायचं. बट ते आता माझ्या चुकीमुळे मी असाइनमेंट्स पूर्ण पूर्ण नव्हती करू शकत. तर हा एक माझ्या साईडनी मलाच त्याचे चॅलेंजेस फेस करायला लागले. त्यामुळे सर्टिफिकेट नाही भेटलं. हा, बट त्यामुळे सर्टिफिकेट. बट तुला एक सर्टिफिकेट भेटलंय जावाच्या बॅचचं. ते ती स्टोरी काय आहे? हा, ही ही स्टोरी म्हणजे सगळ्यात एक बेस्ट स्टोरी आपण म्हणू शकतो, म्हणजे माझ्या केसमध्ये तरी. हम्म. तर आमचं म्हणजे आम्हाला सगळं हे झालं, आमची जावाची बॅच जवळपास झाली, तर आम्हाला एक मेजर प्रोजेक्ट दिला होता सरांनी. लाईक तुम्ही तो कम्प्लीट करा. आणि म्हणजे तुमच्या 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 ह्याच्यावर बिलकुल हेल्प, म्हणजे आम्हाला एकदम हेल्प नाहीच केली असं नाही आहे, बट कोड आमचा स्वतःचा स्वतः लिहिला. लाईक त्याला गायडन्स की तुम्ही असं करू शकता, तसं करू शकता, हे सरांनी प्रोव्हाइड केला होता. बट कोडिंगमध्ये सर म्हणजे सरांचं असं होतं की तुम्ही स्वतःचं स्वतः काहीतरी करून दाखवा. तर माझा प्रोजेक्ट होता टास्क सायनर. ठीक आहे, तर टास्क सायनर म्हणजे एक्झॅक्ट आता इथे शॉर्ट ओव्हरव्ह्यू म्हणजे देते. त्याचं पार्श्वभूमी पण शकतं की तू काय सिलेक्ट केला होता ॲक्च्युली. कारण प्रोजेक्टमध्ये आपण असं ठरवलं होतं की ॲक्च्युअलमध्ये जे काही विचार करतो आपण ते आपल्याला अस्तित्वात घडवून आणायचं होतं. तर तेव्हा राईट. तू एक टास्क कसं आहे ना, तुझा प्रोजेक्ट स्प्लिट वाईज होता आय थिंक, राईट? हा, राईट राईट. तर पहिले तर आम्हाला वेळ होता की तुम्ही काय प्रोजेक्ट बनवू शकता हे विचार करा. लाईक म्हणजे तुम्हाला रिअल टाइम प्रोजेक्ट्स म्हणजे जवळपास काय दिसतं, चॅलेंजेस, प्रॉब्लेम्स काय दिसत आहे, त्याच्यावरून काहीतरी डोकं लावा, काहीतरी काहीतरी इन्व्हेंट करा स्वतःची प्रोजेक्टची आयडिया. तर माझं तसं स्प्लिट वाईज होतं. स्प्लिट वाईज म्हणजे जसं आपलं गुगल पे, फोन पे, याचं जसं आपण स्प्लिट मध्ये पैसे टाकतो ग्रुप मध्ये बाहेर गेले, तर त्या टाईप माझं प्रोजेक्ट होतं. बट त्याच्यात इश्यू असा होता की लाईक खूप कॉम्प्लेक्स आणि आय गेस पूर्ण वेब बेस्ड होतं ते, राईट? वेब बेस्ड राहणार होता तो, राईट? कारण सगळ्यांना ॲट अ टाइम यूज करायचा होता तो. येस. तर आणि त्याचं जसं आणि आम्ही जे काम करणार होतो, जे प्रोजेक्ट आम्ही आता सध्याच्या लेवलला बिल्ड करणार होतो, ते आमचं स्टँड अलोन ऍप्लिकेशन म्हणजे राहिलं असतं. म्हणून ती आयडिया माझी रिजेक्ट झाली. मग त्यानंतर असं सरांशी आणि कसं होतं की सर जे पर्सनली प्रत्येक जणाला घेऊन बसले की आयडिया डिस्कस करायला, की लाईक तुम्ही ती आयडिया खरंच इम्प्लिमेंट करू शकणार आहे, ऍप्लिकेशन त्याचं बिल्ड होऊ शकणार आहे, त्याचे ड्रॉबॅक्स काय असणार, काय नाही, हे सगळं डिस्कस, वन टू वन डिस्कशन आमचं झालंय सरांसोबत. मग त्याच्यातच मला मी जेव्हा स्प्लिट वाईजची आयडिया जेव्हा सरांसमोर मांडली होती, तेव्हा कुठेतरी हे ड्रॉबॅक्स दिसले की ते वेब बेस्ड राहणार आहे, स्टँड अलोन नाही करू शकणार तू स्प्लिट वाईज. मग ते डिस्कशनमध्ये त्यांनी मला टास्क सायनरचं सजेशन दिलं की असं तू करू शकते, लाईक टास्क मॅनेजमेंटमध्ये. आणि आता ते नीड पण आहे, नीड इन द सेन्स खूप जणांनी डेव्हलप म्हणजे ऑलरेडी आहे कंपनीजमध्ये. आणि लाईक हा, म्हणजे ऑलरेडी आहे. तुला तुझ्याकडे स्वतःच असेल काहीतरी ते तू पिच करू शकशील समोर, की रिअल लाईफमध्ये पण तू अप्लाय करू शकशील, राईट राईट? राईट. तर बेसिकली टास्क सायनर म्हणजे काय, इन शॉर्ट सांगते तुम्हाला की टास्क मॅनेजमेंट. आता टास्क कसं की कुठल्याही बाबतीत म्हणा, कुठल्याही आता आपण सगळे इकडे कॉर्पोरेट मधले, तर मी कॉर्पोरेट मधलंच एक एक्झाम्पल देते की लाईक कोणी मॅनेजर आहे,
त्याला आपल्या म्हणजे एम्प्लॉईज. एम्प्लॉईजला टास्क असाइन करायचा आहे. तर 4 जण आहे. प्रत्येकाला वेगवेगळे टास्क असाइन करायचे आहे. तर एक त्याच्या रेकॉर्ड असला पाहिजे किंवा आणि ज्यांना असाइन केला चालला आहे, त्यांच्या इकडे एक डेडलाईन प्लस रेकॉर्ड असला पाहिजे, की आपल्याला हा टास्क असाइन केला आहे. हे डेडलाईन्स आहे. त्याच्यात स्पेशल फीचर असं होतं, की ऑटोमेटेड ऑटोमेटेड नाही म्हणता येत, बट ईमेल नोटिफिकेशन जात होते. जो टास्क असाइन करतो आणि ज्याला असाइन होतंय, त्याला ईमेल नोटिफिकेशन जात होते. म्हणजे जे काही टास्क आहे, ते सगळं ईमेल थ्रू त्याचं डिस्क्रिप्शन प्लस डेडलाईन असं सगळं त्याला प्रॉपर वेळेच्या वेळ नोटिफिकेशन जात होते. आणि तो रेकॉर्ड एक जो असाइन करताय त्याच्याकडे आहे, बट ईमेल थ्रू एम्प्लॉईजकडे पण आहे. असं माझं प्रोजेक्ट होतं. सो सो आणि ते प्रोजेक्ट आमचं मेजर प्रोजेक्ट म्हणून कन्सिडर केलं. तर त्याचा आमचा एक खूप सुंदर आणि एकदम रिमार्केबल इव्हेंट होता. लाईक 6 ऑक्टोबर, राईट? 6 ऑक्टोबर. आणि हे 6 ऑक्टोबर कधी? 2024. बरोबर. लाईक जर्नी आमची होती जवळपास 1 वर्षाची. कारण आता आता ठीक आहे. तर ते आमचं म्हणजे आम्ही तिघी पण असं म्हणजे होतं नॉलेज, अवंती आता थोडं बऱ्यापैकी होतं. बट तरी आम्हाला एकदम लहान बाळासारखं, की प्रत्येक गोष्ट इन डिटेल आणि आमच्यापर्यंत पोहोचली की नाही ही खात्री करून घेत घेत आम्हाला असा 1 इयर स्पॅन लागला आहे. ज्यामध्ये इंटरनल सगळं डीपमध्ये ॲडव्हान्स, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत सगळं शिकायला. आणि मग फायनली एकदम बेस्ट मुमेंट म्हणजे तो 6 ऑक्टोबरचा प्रोग्राम होता. त्याच्यात आमच्या सगळ्यांचे प्रोजेक्ट्स, जसे मी, अवंती आणि सेजल आणि अजून इन्क्लूड करायचं झालं तर राज आमचा नवीन बॅचचा स्टुडंट होता. लाईक या 1 इयर स्पॅन मध्ये आमच्या म्हणजे सरांनी दुसरी एक जावाची बॅच इंट्रोड्यूस केली होती. एक त्याच्यामागे पण खूप एक स्टोरी आहे. तर त्या बॅच ती बॅच आणि आमची बॅच असे मिळून आम्ही ते प्रोजेक्ट सांगितले होते आम्हाला, मेजर प्रोजेक्ट करायचे. तर तो एक मोमेंट होता आणि तेव्हा मला सरप्राइझिंगली सर्टिफिकेट मिळालं होतं. लाईक त्या प्रोजेक्टचं सर्टिफिकेट होतं इन शॉर्ट. आणि जसं सरांनी मेन्शन केलं, की डेडलाईन्स कंप्लीट न केल्यामुळे ते एक बॅच सर्टिफिकेट मी मिस केलंय. त्याचा रिग्रेट तर आहेच. आणि त्याच्यानंतर मग आपण वापस तू DSA पण शिकली. सो DSAला प्री रिक्विजिट जावाचं होतं. म्हणजे DSAमध्ये कसा म्हणजे काय कॉन्फिडन्स बिल्ड झाला? कारण नेमकं मला तुझ्या इंटरव्ह्यूच्या जर्नीमध्ये दिसलं आहे की तुला त्यांनी DSAचे पण प्रश्न विचारले होते. राईट, राईट. तुला काय तर म्हणजे जे मी म्हणत होतं की प्री रिक्विजिट जावा लागणार आहे, तर तिकडे किती लँग्वेजवर कमांड असण्याचा फरक पडतो DSAच्या बॅचमध्ये? तर बेसिकली आम्ही DSA इन जावा शिकत होतो. तर आमचं आता जावामध्ये कसं कमांड एवढं 1 वर्षापासून आम्ही जावा शिकत होतो. लाईक तर जावावर पूर्ण कॉन्फिडन्स आणि कुठेतरी कठीण टॉपिक्स करून, जसे मल्टी थ्रेडिंग झालं, परत अजून आता मल्टी थ्रेडिंगच सगळ्यात अवघड आहे. बट त्याच्यातही आम्ही प्रत्येक टॉपिकचे काही ना काही परमिटेशन अँड कॉम्बिनेशन वाले प्रोग्राम्स केले आहे. लाईक असं केलं तर काय, तसं केलं तर काय होऊ शकतं. आणि आम्हाला जावाच्या बॅचमध्ये ना जसं जावामध्ये कलेक्शन फ्रेमवर्क आहे. तर कुठेतरी ते शिकत असताना आम्हाला असं म्हणजे सरांकडून समजलं, की हे आपण पुढे शिकू. हे आपण DSA मध्ये शिकू. लाईक त्या टॉपिकमध्ये एखादा टॉपिक आहे. तर त्याच्यात हे प्रोग्राम करता की एक्झॅक्ट काय आहे हे आपण पुढे शिकू DSA मध्ये. आणि तेच म्हणत आमची DSA इन जावावाली पण बॅच चालू झाली. जावा तर आमचं जावावर तर कमांड होतीच. मग त्याच्यात DSA मध्ये आता नवीन टॉपिक्स असे, म्हणजे खूप जण म्हणते DSA खूप अवघड आहे, DSA खूप अवघड आहे. बट आता त्याच्यात जशी आमची सुरुवात झाली, कॅरी म्हणजे जे टॉपिक्स आहे काही कॅरी फॉरवर्ड झालं, प्रिफिक्स सम झालं, त्याच्यात ते ॲरेजचं आमचे कमांड बसली होती, कारण आमची जावा बॅचमध्ये खूप प्रॅक्टिस झालेली होती ऑलरेडी. तर त्याच्यात फक्त नवीन नवीन जे टॉपिक्स आहेत ते मी जसं आधी मेन्शन केलं, तर रिअल टाइम एक्झाम्पलला मॅप करू आणि आमच्याकडून लिटरल त्याची म्हणजे प्रत्येक टॉपिकचे, जसं आता कॅरी फॉरवर्ड एक टॉपिक आहे,
त्याच्यावरचे 5 ते 10 एक्झाम्पल म्हणजे 5 क्लासमध्ये आणि 5 आम्हाला करून द्यायला, असे प्रत्येक टॉपिकवरचे जवळपास आम्ही 10 ते 15 एक्झाम्पल असे डेलीचे होत गेले आहेत. म्हणून कुठेतरी DSA मध्ये पण कमांड अशी हळूहळू बसत गेली. म्हणजे लोक जेवढं म्हणताय, जेवढी हाईप केली की DSA खूप अवघड आहे. आय नो अवघड आहेच, बट ते कुठेतरी आम्हाला इझी वे मध्ये म्हणजे त्याला मॅप केलं गेलं आणि बिलकुल एकदम असं की ठीक आहे, तुम्ही तो प्रॉब्लेम हातात आला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. व्हॉट एव्हर इट DSAचा असेल की कशाचाही असू दे. तर तो एक DSA मध्ये त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स डेव्हलप झाला. सो लाईक आय कॅन गिव्ह अ क्रक्स की DSA म्हणजे मेजॉरिटीली प्रॅक्टिस आहे आणि दुसरं प्रॅक्टिसपेक्षा पण इम्पॉर्टंट आहे की तुमचा अप्रोच कसा आहे प्रॉब्लेमला घेऊन, हे खूप जास्त मॅटर करतं. म्हणून आपण स्टार्टिंगच्या केसेस अप्रोचबद्दल शिकलो होतो ॲक्च्युली, की प्रॉब्लेम समोर आला की त्याला अप्रोच कसं करायचं आहे. प्रॉब्लेम तर राईट. सॉल्व्ह होऊन जाईल. एकदा कळलं ना, देन इट्स नॉट अ बिग डील टू सॉल्व्ह दॅट. बट त्याच्या अगोदर आपल्याला हे माहीत पाहिजे की याला अप्रोच कसं करायचं आहे. म्हणजे आपण तेव्हा म्हणायचो की शत्रूचं बळ काय आहे हे आधी आपल्याला माहीत पाहिजे, की आपण त्या हिशोबाने त्याला टॅकल करू. नाहीतर समोरून आला एक व्यक्ती आणि आपण रणगाडा घेऊन नाही जाऊ शकत ना. तर बेसिकली तोच अप्रोच तिकडे होता, की समोरचा प्रॉब्लेम काय लेवलचा, त्याला काय लेवलनी अप्रोच करायचं आहे आपल्याला, किंवा काय लेवलनी भिडायचं आहे. सो ते तर मग तुला असं म्हणजे काय वाटलं की DSAच्या प्रॉब्लेममध्ये जी भीती असते ती टॅकल होत गेली तुझी? एक्झॅक्टली. मला तेच एक मेन्शन करायचं होतं, की जसं तुम्ही आता अप्रोचचं बोलला, हम्म, तर त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली, की आता एखादा प्रॉब्लेम येतोय, हम्म, तर त्या प्रॉब्लेमला आता बऱ्याचशा ठिकाणी काय होतं, की DSA मध्ये ना काही-काही अशा स्पेसिफिक गोष्टी असतात, की ज्या तशाच लिहाव्या लागतं. ठीक हम्म, आहे. म्हणजे आपण इन शॉर्ट असं म्हणायचंय मला, की बाकीच्या बाकीच्या ठिकाणी रटून दिल्या जातात हम्म, गोष्टी. की हे असंच असतं. हम्म, हम्म, आता एखादं सॉर्टिंगचा आपला कोड आहे, मर्ज सॉर्ट झाला किंवा काय असतं. ते आपण जसं नॉर्मली लिहितो हम्म, फुल ऑप्टिमाइज्डमध्ये, तर तो जगभर तसाच कोड राहणार आहे. हम्म, ठीक आहे. तर आता काय म्हणजे आता आम्ही कसं शिकलो त्या गोष्ट म्हणजे ऑप्टिमाइज पर्यंत पोहोचेपर्यंत ती एक छोटीसा वे सांगते म्हणजे जर्नी. लाइक आम्हाला कसं सांगितलं, की एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट आला, ठीक आहे. तर त्याला तुम्ही पहिले अ, तुमच्या डोक्यात जसं येत आहे, जो ब्रूट फोर्स. हां, ब्रूट फोर्स म्हणजे जे तुम्हाला वाटत आहे त्या प्रॉब्लेमबद्दल, जे लॉजिक तुमचं इनिशियल स्टेजवर लागत आहे, ते तुम्ही पहिले लिहा. लाइक एखादा कुठलाही प्रॉब्लेम आला, तर म्हणजे बघितल्या-बघितल्या तुमच्या डोक्यात काय येतंय? ऑप्टिमाइज करायला म्हणजे पहिलेच काय आपल्याला त्याच्यात करता येईल म्हणजे ऑप्टिमायझेशन त्याच्याकडे अजिबात जाऊ नका. पहिले जे येतंय ते ब्रूट फोर्सनी जा. मग ब्रूट फोर्स एकदा लिहिल्यावर तुम्हालाच तुमचं कळेल, की याला अजून काय म्हणजे ऑप्टिमाइज करता येईल, अजून बेटर वेमध्ये काय लिहिता येईल. तर ही एक वे कुठेतरी खूप आम्हाला फायद्यात ठरलाय. म्हणजे त्याच्या बेसिकली जे पॅटर्न्स होते, ट्रिक्स होत्या, राईट? राइट. की समजा 3 लूप असेल तर त्याला त्याच्या ऑप्टिमायझेशन म्हणजे टाईम कॉम्प्लेक्सिटी कमी कशी करायची आहे. बरोबर. ओके. तर तुला जनरली अशा काय हॅबिट्स वाटतात की तुझ्या सजेस्ट करशील, तो पुढे कोणीतरी शिकत आहे की त्यांनी त्या म्हणजे आपल्या लाईफमध्ये इन्कल्केट केल्या पाहिजे, स्पेसिफिकली विथ द पर्पज ऑफ लर्निंग? की कोडिंग म्हणण्यापेक्षा आहे ना, मी याला कॉम्प्युटर्स म्हणतो, कॉम्प्युटरला शिकणं. कारण अ, स्वतःमध्ये एक मॅजिक आहे ते कॉम्प्युटर म्हटल्यावर. म्हणजे आपण विचार करतो म्हणजे एक इंजिनियर तो नाही आहे की जो फक्त आम्ही एवढे पेपर दिले, एवढं असाइनमेंट केला, एवढे वायवा दिले आणि पास झालो ना. तो इंजिनियर नाही वाटत मला. मला इंजिनियर तो वाटतो की जो ॲक्च्युली आपण जे विचार करतो ते बनवू शकतो. लाईक आय बिलीव्ह अन इंजिनियर क्रिएट्स मनी आउट ऑफ थिन एअर. तो त्यातून पण पैसे बनवू शकतो. आणि इंजिनियर तोच खरा की जो विचारांना ॲक्च्युली अस्तित्वात आणू शकतो. तर म्हणजे मला तुला हे विचारायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टीतून म्हणजे तुझा ऑब्व्हियसली माइंडसेट चेंज झाला आहे, मी एवढ्या दिवसात बघतोच आहे त्या गोष्टी. म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंगपासून आत्तापर्यंत बघितलं आहे. बट मला हे विचारायचं आहे की हे सगळं करण्याच्या या जर्नीमध्ये अशा काय हॅबिट्स आहेत ज्या आपण इन्कल्केट केल्या पाहिजे? राइट. तर आता मला तुमचंच एक वाक्य आठवत आहे. हम्म, ठीक आहे. की तुम्ही सरस्वतीची रिस्पेक्ट करा, हम्म. लक्ष्मी आपोआप आपोआप घरात येईल. येईल, ते माझ्या गुरूंचं वाक्य आहे, राईट? हां. हां. तर सरस्वतीची पूजा करा, लक्ष्मी आपोआप येऊन जाईल, बरोबर. येस. तर
लाइक तुम्ही फर्स्ट डे पासून हे वाक्य प्रत्येक बॅच मध्ये इंट्रोड्यूस केलंय, हम्म, 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 की सरस्वतीची पूजा करा, लक्ष्मी आपोआप येत जाईल. हम्म, हम्म, तर अकॉर्डिंग टू मी हॅबिट्स म्हणजे आता जे आपण शिकत आहे प्रत्येक गोष्ट हम्म, ती तर जे पण तुमच्याकडून आम्हाला डिलिव्हर होत आहे, हम्म, लाईक ते छोट्यातला छोटा टॉपिक का असे ना किंवा हम्म, मोठ्यातला मोठा टॉपिक का असे ना, तर ते प्रत्येक गोष्ट तेवढीच सिरियसली घ्यावं. हम्म, म्हणजे मला तरी असं वाटतं की हम्म, लाईक आता मी आपला क्लास चालू आहे आणि तुम्ही एखादा टॉपिक शिकवत आहे मला. हम्म, तर मी काय म्हणजे मला असं वाटायचं की मी स्टार्टिंगला काय केलं आहे की अ, सगळं म्हणजे मला माहिती आहे हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हम्म, हम्म, बट कधी-कधी काय आता माहित नाही मला डिस्टर्बन्समध्ये किंवा काय, तर काही-काही टॉपिककडे ना असं लक्ष माझं कमी गेलंय. हम्म. लाइक मी लक्ष नाही दिलं किंवा काही डिस्टर्बन्समुळे लक्ष मी नाही दिलंय म्हणजे गेलं नाही माझ्याकडनं लक्ष. म्हणजे इन तर लेक्चर की इन काही लेक्चर एक्सटर्नल फॅक्टरमध्ये? लेक्चरमध्ये ओके, असताना. ओके, हां. हां, तर अकॉर्डिंग टू मी पहिलं तर जे सांगत आहे त्याच्यात प्रत्येकाला एकदम लक्ष देऊन ऐकणं. हम्म, दुसरं म्हणजे सपोज आता तुम्ही काही कोडिंग शिकवत आहे, म्हणजे प्रोग्राम चालू आहे, हँड्स हम्म, ऑन चालू आहे. हम्म, तर जे तुम्ही शिकवत आहे ते लेक्चर झाल्यावर 15-20 मिनिटं का होईना ते हम्म, ॲट प्रॅक्टिस करायला पाहिजे. हम्म, लाइक तेव्हाचं तेव्हा 15-20 मिनिटात हम्म, आणि व्हॉटएव्हर द असाइनमेंट्स जे काही आहे ते तुम्ही कधी पण करा, असं काही नाही. बट आता सपोज तुम्ही कोणत्या पण टॉपिकबद्दल शिकवलं, आता ॲरेज झालं, कुठला पण टॉपिक, त्याचे तुम्ही कोड्स हँड्स ऑन करून घेतले. हम्म, लेक्चरमध्ये तुम्ही घेतच आहे आमच्याकडून करून. हम्म, बट माझ्यानुसार असं वाटतं की लेक्चर झाल्यावर ते लगेचच्या लगे आपण केलं, हम्म. तर ते दुसऱ्या दिवशी पण असाइनमेंट्स करायला जास्त हेल्पफुल आहे. राईट. आणि प्लस लेक्चरच्या आधी अर्धा 1 तास म्हणा किंवा नसेलच खूपच वेळ नसेल तर तुम्ही जसं 15-20 मिनिटं नंतर करताय लेक्चरच्या, तसं 15-20 मिनिटं आधी देऊन एकदा काय शिकवलं ते बघणार हम्म. आणि थोडंसं 1-2 प्रोग्राम जरी प्रॅक्टिस केले, तर ही एक बेस्ट हॅबिट माझ्यानुसार आहे. हे मी तुमच्याचकडून शिकली आहे तर आपल्याच क्लासमध्ये. म्हणजे तर तुझं तात्पर्य तुला हे म्हणायचं आहे की जास्त वेळ इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे. हं. लेक्चरच्या नंतर आधी जसं होईल तसे 15-20 मिनिटं इन्व्हेस्ट करायचे, बट ऑन रेग्युलर बेसिस, राईट? तुला हेच येस. म्हणायचं. ओके. कन्सिस्ट. कन्सिस्टन्सी, बेसिकली कन्सिस्टंट राहणं जास्त महत्त्वाचं आहे ओव्हरऑल, तुला हे म्हणायचं आहे. येस, आय बिलीव्ह द सेम याच्यामुळेच. जान्हवी, तुला काय वाटतं आपल्या क्लासला काही प्री रिक्विजिट असायला पाहिजे, किंवा कोणते आपल्या क्लास सोड शिकायला काही प्री रिक्विजिट असलं पाहिजे इथे? अ, आता कोणत्याही क्लासचं ठीक आहे. आता मी आपल्या हम्म, क्लासवरून सांगते, हम्म, की एक खरं आमच्या म्हणजे जे आपला क्लास होता, हम्म, त्यात काहीच प्री रिक्विजिट नव्हती पाहिजे. हम्म, लाइक तुम्ही या आणि सेम आता माझं कसं झालंय, की मी ठीक आहे. तर प्री रिक्विजिटचं सांगायला झालं तर अ, आम्ही जेव्हा जावाची बॅच हम्म, चालू केली, म्हणजे जेव्हा आमचा क्लास चालू झाला, हम्म. त्याला तर काहीच असं म्हणजे तिथे मेन्शन होतं, की प्री रिक्विजिट काहीच नकोय. म्हणजे लाइक एक तर होतं असं की काय म्हणतात, श्रद्धा सबुरी आणि मेहनत करायची तयारी, हां. ते तर तर होतं. हे हां, राइट. हे होतं. बस आमचं या ह्याच्यावर हीच एक प्री रिक्विजिट होती. बट अशा सेन्समध्ये, की नाही तुम्हाला हे यायलाच पाहिजे किंवा काही टॉपिक किंवा काही लँग्वेज म्हण किंवा हम्म, काही पण हम्म, असो. हम्म, असं जावाच्या बॅचच्या वेळेस तर नव्हतं आमच्या क्लासला. आणि डी-एस-एला जसं म्हटलं, की जावा डी-एस-ए इन जावा होतं हम्म, बेसिकली. हम्म, तर जी जावाची बॅच आमची कंटिन्यू झाली होती, तर हम्म, त्यांनीच डी-एस-ए असं त्यांनीच करायला पाहिजे असं असं पण नव्हतं. आणि इनफॅक्ट सांगायला झालं, एक मेन्शन करायचं झालं, डी-एस-एच्या बॅचमध्ये लिटरली आम्ही सांगतो एक नवीन ॲडमिशन होती. हम्म, लाइक तो असा एकदम की ठीक आहे. म्हणजे आम्हाला म्हणजे त्याला सरांनी सांगितलं होतं, की "तू येऊन बस. मी आहे. जरी तू जावा नाही केलं, तरी मी तुला पूर्णपणे म्हणजे तुझ्यापर्यंत गोष्टी पोहोचवायचा ट्राय करेल." आणि सांगायचं झालं म्हणजे त्यांनी त्यांनी पण गिव्ह अप नाही केलं, की लाइक
ते पूर्ण विश्वास सरांवर ठेवला. जसं सरांनी त्यांच्या वर्डिंग्सवर पूर्ण विश्वास त्याला दाखवला, की मी आहे तर तुला नको प्री रिक्विजिट ठीक आहे. तर नाही आलं तरी चालेल. मी आहे, तुला सगळं समजून सांगतो. ॲक्च्युली मी वॉर्न केलं होतं पहिले, की इथे प्रिरिक्विजिट जावा आहे. इथे ॲटलीस्ट लूप्सपर्यंत यायला पाहिजे. तर खरं सांगायचं झालं तर माझी इच्छा नव्हती. कारण जेव्हा असं होतं, की कोणीतरी समोर एंटला कळत नाही, तर मला त्याच्या फेशियल एक्सप्रेशन्सवरनं कळून जातं, की याला नाही कळत आहे. तर मी पहिले वॉर्न केलं आणि तू जो सिनियर सांगतोय हे सगळं त्यांनी बॅच जॉईन केल्यावरचं होतं, की म्हटलं आता यांनी उडी मारलीच आहे शेवटी. तर कुठेतरी आपल्याला हात धरून बाहेर काढणं आहेच, म्हणजे पूर्ण ती नदी पार करणंच आहे. तर हे सगळं तेव्हा बट आधी वॉर्न केलं होतं मी, बट त्याची हिंमत होती. आणि ॲक्च्युली अचानक तो बॅचचा काउंट खूप जास्त वाढून गेला होता, म्हणजे डायरेक्ट 30% वाढायला गेला, 60% बोलायला गेलो तर. तर ती एक गोष्ट तर होती. म्हणजे हां, पण त्या व्यक्तीने पण केलं, त्या स्टुडंटनी पण केलं, पूर्ण केलं, सर्टिफिकेट पण घेतलं त्यांनी, छान गेलं DSAमध्ये. सो हां, सो प्लीज तर कंटिन्यू. हा एक म्हणजे पॉइंट होता, की लाईक प्री रिक्विजिटच्या सेन्समध्ये. आणि दुसरं म्हणजे मी आता रिसेंट आमची बॅच सी आणि सी प्लस प्लसची चालू आहे. तर त्याच्यात काय झालं, की सीची बॅच मी अटेंड नाही करू शकली, कारण ती बॅच होती ऑफलाईन. तर काही रिझन्समुळे मी ऑफलाईन नाही जाऊ शकली. तर आमचं एकदा सेशन होतं एक, ज्याच्यात सी प्लस प्लसच्या बॅच सोबत मी पण ते जॉईन केलं होतं. तर त्यात मला म्हणजे सरांनी म्हटलं, की आता ऑनलाईन सी प्लस प्लसचं सुरूच आहे, तर एक सेशन अटेंड करून बघ. तर मला पण अशीच भीती होती, की म्हणजे आता याचं प्री रिक्विजिट सी आहे, तर मला येईल की नाही पुढचं सी प्लस प्लसच्या बॅचला, म्हणजे बसू की नाही बसू. तर त्या दिवशी आता बेसिक होतं एकदम, सी प्लस प्लसचं फर्स्ट लेक्चर होतं. एकदम इंट्रोडक्टरी लेक्चर सी प्लस प्लसला. तर त्यांनी त्याच्यात बरंच इंटरनल काय सी प्लस प्लस बद्दल सगळे माहिती वगैरे असं सांगितलं. तर कुठेतरी इंट्रोडक्शन वरून तरी मला असं वाटलं, की ठीक आहे, आपण जॉईन करून टाकू सी प्लस प्लसची बॅच, जरी याचं प्री रिक्विजिट सी आहे. तर पण मी या बाबतीत सरांशी पण कॉन्टॅक्ट केला, की मला म्हणजे पुढे जाऊन काही अडचण तर नाही येणार, की मी सी नाही केलंय, मला समजेल का सी प्लस प्लस किंवा असा काही टॉपिक्स वगैरे. तर तेव्हाचं सरांचं मला एक वाक्य आठवते, तू येऊन तर बस, मी आहे ना. बस मी या वाक्यावर त्या बॅचमध्ये बसली आहे. आणि तुम्हाला असं वाटेल, की आता की म्हणजे कसं काय सी तर हवं असते, किंवा सीतले काही टॉपिक्स आहे. तर ते तेव्हाच्या तेव्हा मला थ्रू म्हणजे सर एक्सप्लेन करतात, की हे असं असं असतं, की आणि मला तेव्हा असं नाही वाटत, की नाही बा, आपण सी कराय म्हणजे सी नाही केलंय बा, तर आता आपल्याला हे समजणारच नाही. तर ती गोष्ट जेव्हा सर एक्सप्लेन करतात तिथले तिथे, तर ते समजून जाते मला. म्हणून मला असं झालंय, की आता ठीक आहे, मी बसली आहे. सरांनी मला एकदम विश्वासाने सांगितलंय, की तू बस, मी आहे. मी पण त्या वर्डिंग्सवर आहे. आणि सेम आमचं तसं चालू आहे. मला गोष्टी समजत आहे. सी प्लस प्लसची बॅच कंटिन्यू होत आहे. तर प्री रिक्विजिट बद्दल हे पण एक गोष्ट सांगितली. ॲक्च्युली या बाबतीत पण असं आहे, की आपण ही बेट सगळ्यांवर नाही घेऊ शकत. मी माझं सिक्रेट सांगून देतो. मी ॲक्च्युली समोरच्या काय म्हणतात, की समोरच्या ते शिकण्याच्या इच्छेवर बेट घेतो. तसं तर माझी मोस्टली इच्छा असते, की जे प्रिरिक्विजिट आहे ज्या गोष्टी, जसं की CPP साठी जो पॉइंटरचा भाग लागतो, ॲक्च्युली CPP इम्पॉर्टंट आहे ना, म्हणजे माझ्या हिशोबाने CPPने जी सगळ्यात भारी गोष्ट दिली आहे ना, ती रेफरन्स आणि STL आहे. सगळ्यात भारी. कारण अख्खं जावा त्याच्या भरोश्यावर बनलं आहे. म्हणजे सी आणि CPPमध्ये जावा कंपायलर आणि JVMचा कोड लिहिला गेलेला आहे. तर माझ्या हिशोबाने CPPमध्ये आहे ना, रेफरन्स आणि STL सगळ्यात भारी पार्ट दिला आहे, म्हणजे यानी स्टॉस्टॉफनी. तर तिथे मी तुझ्यावर बेट घेतला होता, की त्या दिवशी म्हणजे आपला लंच प्लॅन होता आय थिंक, राईट? तर त्या लंच प्लॅनला इन्व्हाइट करण्यासाठी मी ती एक छोटंसं एक म्हणजे 2-3 मिनटाचा कॉल घेतला होता आणि लगेच बॅच C++ची सुरू होणार होती. इंट्रोडक्टरी लेक्चर्स झाले होते आपले, कारण ती बॅच कंबाईंड होती. तर त्या दिवशी आय थिंक तू बसली होती, बरोबर? राईट. म्हटलं काही करत नसेल तर बस, असं झालं होतं. आणि तुझे एक्सप्रेशन बघून, तुझी इच्छा बघून मी ते केलं, तुला आला वगैरे बसू शकतेस तू.
तर ते छान करतेस, करत राहा, मेहनत कर आणि यावेळी सर्टिफिकेट घे. नक्की. चालेल. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तुला बेसिकली कंपेअर करायचं असेल की तू काय दुसऱ्यांपेक्षा वेगळे केले की तुझे ज्याच्यामुळे आय बी एम आपण यूच आय बी एमचे जे तिन्ही राऊंड जे 4 राऊंड जे झाले त्याच्यावर येणारच आहोत आपण, पण तू काय वेगळ्या प्रकारे केलं? म्हणजे स्पेसिफिकली IBM साठी नाही ना, असं नाही, मी तू जे प्लेस झाली, इन कारण तुझा आय थिंक दुसराच कॉल होता, राइट. बरोबर? तर म्हणजे तू काय असं केलं? कारण आय थिंक की तुझ्या कॉलेजमधनं किंवा तुझ्या परिचयमधून तू एकटीच प्लेस झाली आय बी एममध्ये, बरोबर? आणि येस. बाकीचे कुठले आय डोंट नो, बट तुझ्या परिचयात कमी लोक आहेत. तर मग बाकीचेनी असं काय नाही केलं जे तू केलं होतं, ते मला विचारायचं आहे. तुझ्या तो एक्स फॅक्टर काय होता? एक्स फॅक्टर जर सांगायला झालं, तर मला तरी असं वाटते, की आता मी तरी एका ह्याच्यावर कॉन्स्टंट आहे, की मला वेळेत हम्म, गाईडन्स चांगला भेटला आणि त्या हम्म, गाईडन्समुळे मी काय केलं, की अ, जे म्हणजे पॉइंट्स खरंच मला प्लेस व्हायसाठी म्हण किंवा हम्म, कुठल्याही म्हणजे पुढच्या जर्नीसाठी लागणार आहेत. ते पॉइंट्स मी फॉलो करत गेले. हम्म, लाइक जसं प्रॅक्टिसिंग झालं हम्म, किंवा कन्सेप्ट म्हणजे कन्सिस्टन्सी म्हण कुठेतरी, हम्म, की कन्सेप्ट सतत रिवाइज करणं किंवा जसं आता डी-एस-ए प्रॉब्लेम्स आहे. हम्म, आपल्याला माहिती की कंपनीच्या जे फर्स्ट राउंड, सेकंड राउंड जे टेस्ट किंवा काही पण असेल, तर त्यात डी-एस-ए विचारतात. हम्म, तर डी-एस-ए प्रॅक्टिसिंग म्हण किंवा बस कन्सेप्ट रिवायझिंग, तर हे मी कुठेतरी जास्ती म्हणजे ह्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट केलंय. हम्म, हम्म, जेव्हा बाकी म्हणजे बाकीच्यांचं असं होतं ना, की लाइक आता मी माझ्या ग्रुपचंच एक्झाम्पल घेते. ग्रुप किंवा माझे फ्रेंड्स हम्म, क्लासमधले. तर त्यांचं असं होतं, की समजा कुठे आता आम्ही क्लासमध्ये बसलोय. हम्म, हम्म, ठीक आहे. तर ऑफ आम्हाला लेक्चर ऑफ मिळालंय. हम्म, तर तेव्हा आम्ही असं आम्हाला क्लासमध्ये असे असाइनमेंट्स वगैरे भेटत राहायच्या ना. हम्म, तर क्लासमध्ये कोणत्या म्हणजे या कंपाईल पॅन्डा बॅचमध्ये हम्म, या वाल्या क्लासमध्ये असाइनमेंट्स भेटायच्या. हम्म, तर आम्ही आता सपोज लेक्चर ऑफ मिळालं, हम्म, तर असं सगळ्यांचं असं होतं, की चल आपण इकडे जाऊ, तिकडे जाऊ, कॅफेटेरियावर जाऊ, इथे जाऊन बसू. तर त्या सिनेरिओमध्ये मी काय केलं होतं, की जे असाइनमेंट्स आहे, कशाला टाईम वेस्ट करायचा. तर जिथे-जिथे मला थोडासा जरी वेळ मिळत आहे, तिथे ते कन्सेप्ट रिवाईज करत आहे किंवा काय कालच्या क्लासमध्ये काय झालं किंवा असाइनमेंट्स दिले, ते प्रोग्रामिंग करत आहे. हम्म, ते हे छोटे-छोटे वेळेला म्हणजे जे मला भेटत गेलं आहे, त्याला मी कुठेतरी असं युटिलाइज करत अ, खूप मी असं नाही म्हणत आहे, मी खूप याच्यावर खूप टाईम दिला आहे वगैरे, बट कुठेतरी बिझी शेड्यूलमध्ये जेव्हा लोकं म्हणजे बाकीचे माझ्यासोबतचे जे टाईमपास करत होते, तेव्हा मी ह्याच्यात जास्त म्हटलं सक्सेससाठी हे जरा जास्त इम्पोर्टंट आहे. right. तर ते करत गेली. जान्हवी, असं कधी झालंय की म्हणजे तुला म्हणजे असं नॉलेज होतं जे बाकीच्यांना नव्हतं? फॉर एक्झाम्पल मी विचारत झालं तर तुम्ही कसे फ्रेंड्समध्ये बसलेले आहात, तर कुठे काही टेक्निकल टॉपिक निघाला, तर त्याची माहिती तुझ्याकडे होती आणि बाकीच्यांना लिटरली एक तो वाव मुवमेंट आला तुझ्यासाठी की हां, हे मला माहिती आहे पण बाकीच्यांना माहीत नव्हतं. हो, अशा तसं तर असं सांगायला झालं तर खूप असे टॉपिक्स आहेत. हम्म, जसं मी जसं मेन्शन केलं, की आमच्या क्लास इंटरनल एक लॅग होतंय का? हां, आता आता नीट झालंय. झालं होतं थोडं फजी बट परत झालं. म्हणजे मी पण होते, तू पण होती. आय थिंक आता ओके झालंय. ओके. तर असं खूपदा झालंय हम्म, आणि आता मी जसं सांगितलं, की आता जसं मी कोडिंग करत म्हणजे क्लासमध्ये वगैरे बसायची. हम्म, तर म्हणजे कसं होतं, की आजूबाजूचे जे माझे फ्रेंड्स आहेत, ते ऑब्व्हियसली येऊन विचारणार, की "तू काय करते? हम्म, हे काय आहे? ते काय आहे?" तर जे म्हणजे मी तेव्हा त्यांना असं समजून सांगायची, की हे असतं, हे असतं. तर जसं आता आमची एक असाइनमेंट होती. इंटिजर कॅशे नावाची. येस, राईट. ठीक. हां. तर आता असं आहे, की माझे फ्रेंड्स जे आहे किंवा माझ्या क्लासमधले जे आहे, तर ते त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांना पण जावा येतं. ठीक आहे. तर आता इंटिजर कॅशे हा एक जावामधला टॉपिक आहे.
बेसिकली जावाचा मेमरी मॅनेजमेंट रिलेटेड हा टॉपिक आहे. याच्यावर आम्हाला असाइनमेंट पण दिली होती. तर हे इन शॉर्ट प्रोजेक्ट असं आहे की जावा स्वतः म्हणजे जावा युजरला मेमरी मॅनेज करू देत नाही. राईट. तो स्वतः बरोबर. स्वतः करतो. तर ते त्याच्यातलंच एक इंटिजर कॅशे म्हणून एक टॉपिक आहे. तर तो एक्झॅक्ट काय आहे काय नाही आहे हे आम्ही स्वतःहून इम्प्लिमेंट केलाय तो. तर ह्या प्रोजेक्टचा कोड मी एकदा क्लासमध्ये करत बसली होती. तर म्हणजे माझंच एक फ्रेंड तो बसला आणि तो विचारत होता मला की हे तू एक्झॅक्ट काय करत आहे, आणि त्याचं पण जावा झालेलं असं नाही की नाही. तर मग मी त्याला एक्सप्लेन केला की इंटिजर कॅशे असा एक टॉपिक आहे, ह्याच्यात असं असं होतं असं असं होतं. तर ही वॉज लाईक की बापरे असं पण आहे, म्हणजे त्याला याच्याबद्दल नव्हती आयडिया जेवढी मी इन डेप्थ त्याला घेऊन गेली. आणि एक पॉइंट सांगायचं झालं म्हणजे आपल्या क्लासेसमध्ये प्रत्येक गोष्ट आपण डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करतो. की आता हे खूप सरप्राइझिंग आहे सगळ्या लोकांसाठी की कोडिंग आहे, एखादा प्रोग्राम आहे, याला डायग्राम मध्ये कसं रिप्रेझेंट करणार. म्हणजे तुला म्हणजे मेमरी ऍड्रेस स्पेस म्हणायचं, जसं आपण जावामध्ये बघतो की मेथड एरिया हा झाला, हीप झाला, स्टॅक झाला. येस तर ते रिप्रेझेंट कसं करणार, हे आता कोड आहे, आपण टाईप करतो, आणि कसंच कोणी काय ड्रॉइंग कसं काढू शकते याच्यावर. तर हे कुठेतरी हे बाकीच्या लोकांसाठी सरप्राइझिंग आहे की हे इंटरनल एवढं हिला माहिती आहे, ही डायग्राम अशी नाही, बट डायग्रामॅटिकली हिला गोष्टी समजत आहे की आतमध्ये एक्झॅक्ट कसं जात आहे, त्या प्रोजेक्टमध्ये कसं होत आहे, कुठे ऑब्जेक्ट्स बनत आहे, कुठे रेडी आहे, कोणता पूल आहे, कुठे हीप आहे, काय आहे. तर हे म्हणजे त्यांच्यासाठी पण खूप सरप्राइझिंग होतं की लाईक काहीतरी डिफरंट करताय ही, असं होतं. आणि डायग्राममध्ये ॲक्च्युली तेवढी पॉवर असते. म्हणजे मी नेहमी मानलं आहे की डायग्रामॅटिकली जे कळतं, जे पिक्टोग्राफिक असतं ते इन्फोग्राफिक असतं, म्हणजे ते एवढं इन्फॉर्मेटिव्ह असतं. राईट. तर ते लक्षात पण जास्त वेळ राहतं, आणि थोडंसं जसं की स्पेशल स्ट्रक्चर झालं जे आपण जावाच्या डायग्राममध्ये बघितलं होतं मेमरी ॲड्रेस स्पेसमध्ये. सो ते जास्त वेळ पण लक्षात राहतं, आणि स्टॅटिक ॲक्च्युली जातं कुठे की पहिले मेन जी फ्रेम जात नाही, पहिले स्टॅटिक गोष्टी इनिशियलाइज होतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात जे डायग्रामॅटिकली लक्षात ठेवणं सोपं असतं. तर हे तर म्हणजे छान, तुझी जर्नी अतिशय छान रीतीने मांडली तू. मला तुझ्या इंटरव्ह्यू प्रोसेसवर यायचं आहे. सो IBMचे किती राऊंड झाले तुझे? माझे बेसिकली IBMचे 3 राउंड झाले. ओके. पहिला पहिला म्हणजे टेक्निकल होता, टेक्निकल कोडिंग आणि प्लस MCQs. ओके. टेक्निक म्हणजे जो आपण ॲप्टिट्यूडवाला पहिला राऊंड म्हणतो, की जो ऑनलाईन होतो आणि तिकडे आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आणि कोडिंग असतात. येस, राईट. सो तिकडे कोडिंगचे किती क्वेश्चन्स होते? कोडिंगचे त्याच्यात 3 क्वेश्चन्स होते. 3 क्वेश्चन्स, आणि तिन्ही सॉल्व्ह करणं मॅन्डेटरी होतं. तिन्ही पण सॉल्व्ह करणं मॅन्डेटरी होतं, आणि प्लस MCQ होते. ओके. येस, MCQ पण टेक्निकल MCQs होते, जे लाईक इन डिटेल जे आम्ही इन डिटेल शिकलो, इंटरनल्स वगैरे त्याच्यावरच टेक्निकल MCQs पण होते. आणि तू प्रिपेअर कसं केलं मग IBM, कसं तुला कळलं की तुझा हा राऊंड क्रॅक झाला? आणि ते 3 क्वेश्चन्स काय होते पाहिजे ते जे कोडिंगचे होते? ऍक्च्युली मला क्वेश्चन्स एकदम नाही आठवत, बट मी टॉपिक वाईज सांगू शकते की स्ट्रिंग्सवर एक होता. ओके. स्ट्रिंग्सवर एक होता. आणि आय गेस DSA चा लिंक लिस्ट होता की नाही, ऍक्च्युली मी खूप टेस्ट दिल्या म्हणून ते जरा कन्फ्युज होत आहे, बट एक DSA वर होता. एक DSA वर होता. आपण लिंक लिस्ट कन्सिडर करून घेतो. लिंक लिस्टवर होता. अजून तिसरा? आणि तिसरा नाही आठवत, बट काहीतरी असं ऍप्लिकेशन बेस्ड होता. आय गेस जावा कोडिंग DSA होतं की नाही, आय डोंट नो त्याच्यात, बट पहिले 2 तर DSA. ओके. हा झाला तुझा फर्स्ट राऊंड. हा फर्स्ट राऊंड क्लिअर झाला, आणि हा क्लिअर झाल्यावर किती दिवसात तुला नोटिफिकेशन आले की आता बाबा तुमचा दुसरा राऊंड आहे? 4 ते 5 दिवसात मला इंटरव्ह्यू साठी आलं आहे. लाईक फर्स्ट इंटरव्ह्यू, टेक्निकल इंटरव्ह्यू. तर तुझा जो टेक्निकल इंटरव्ह्यू झाला, तर तो किती वेळ चालला? तुझी ड्युरेशन ती किती वेळ होती? ऍक्च्युली त्याच्यात मेन्शन होतं अर्ध्या तासाचं,
बट माझं जवळपास 40-45 मिनिट्स चालला. ओके, म्हणजे म्हणजे फार लांब चालला तसं बघायला गेला तर तो. राइट. म्हणजे माझ्याप्रमाणे की जो 45 मिनिट्स चालला म्हणजे टेक्निकल डिस्कशन उत्तमरित्या गेलं आहे तिकडे, म्हणजे असं मला वाटतं. कारण नाही तर इंटरव्ह्यूअर्स एवढा वेळ एंटरटेन करत नाही, समजा कॅन्डिडेट तेवढं अपील नसेल केलं तर. सो गुड. सो कुठून म्हणजे कसं सुरू केलं तुझा इंटरव्ह्यू? तू ऑफलाईन होता, ऑनलाईन होता? इंटरव्ह्यू माझा ऑनलाईनच होता. हम्म. आणि मला त्याचं बेसिकली एक पॉइंट म्हणजे प्रिपरेशन पासून सांगायचं आहे, हां, ओके. की इंटरव्ह्यूसाठी मी प्रिपेअर कसं केलं ॲक्च्युअली. तर मला बेसिकली एक शीट म्हणजे सरांनी एक शीट प्रोव्हाइड केली होती. लाइक मी सरांना सांगितलं होतं, की माझं असं IBMचं एक म्हणजे आहे इंटरव्ह्यू, म्हणजे फर्स्ट राउंड क्लिअर झाला आहे. जी असेसमेंट राउंड आहे. तर इंटरव्ह्यू राउंडसाठी प्रिपेअर करायचं आहे आता. तर एक प्रेफरन्ससाठी किंवा मला काय करायला पाहिजे, कोणते कोणते टॉपिक्स करायला पाहिजे इम्पॉर्टंट, ती एक शीट मला सरांनी एक प्रॉपर जी आहे म्हणजे कोडिंग क्वेश्चन्स किंवा जे आहे रेफरन्ससाठी म्हणून, असं नाही की एकदम हे तेच येणार आहे असं म्हणून नाही, बट तू या टॉपिकवर जास्त एकदा रिवाइज डोळे फिरून जावा असं म्हणून एक शीट दिली होती. तर मी त्यानुसार ती शीट प्रिपेअर करून गेली होती आणि तसा फर्स्ट राउंड माझा होता 19 जूनला, टेक्निकल राउंड. तर त्या राउंडमध्ये आता मला पहिले तर प्रोजेक्ट्स बद्दल विचारला. एक ओके. तो इंटरव्ह्यू होता स्टोरेज इंटर्नसाठी IBMच्या. तर मला असं होतं की स्टोरेज इंटर्न म्हणजे आता एक्झॅक्टली काय विचारेल याची आयडिया नव्हती. तर ती म्हणजे त्या शीटमध्ये मेन्शन होतं की IBM मध्ये हे प्रश्न विचारू शकता किंवा म्हणजे हा टॉपिक वर तू हे करून जा, वाचून जा. लाइक हे हेल्प होईल तुला. तर मी ते वाचून गेली जॉब होती तसं. डिस्क्रिप्शन वाचून बेसिकली, जॉब हां, हां. डिस्क्रिप्शनमध्ये जे पण दिलं होतं त्या बेसिसवर. ओके. हां. तर त्यानुसार माझा जो पहिला इंटरव्ह्यूअर होता, त्यांनी बरोबर म्हणजे सुरुवात माझी प्रोजेक्ट्स वगैरे माझं इंट्रोडक्शन आणि प्रोजेक्ट्सवर त्यांनी बरोबर की प्रत्येक प्रोजेक्ट्सचं काय म्हणजे सांग मग तू, की शॉर्टमध्ये काय केलं? हे विचारलं. परत त्यांनी ना आता जसं मी मेन्शन केलं, की स्टोरेज इंटर्नसाठी होता तो. तर त्यांनी मला OS रिलेटेड कन्सेप्ट्स विचारला. लाइक OSचं आणि एक आता OS रिलेटेड म्हणून मला एक आठवलं, की मला इंटरव्ह्यूमध्ये काय हेल्प झालं. आमचं ना एक SLS झालं होतं म्हणजे शॉर्ट लेक्चर सिरीज. तर त्याच्यात आम्हाला बेसिकली कम्प्युटर्सबद्दल सगळं सांगितलं गेलं. OS किंवा कम्प्युटर म्हणजे पूर्ण इंटरनल की काय असतं, CPU, व्हॉटेव्हर सगळं फंडामेंटल्स सगळं बेसिकली. काय? फंडामेंटल्स. हां, फंडामेंटल्स. हे आमची शॉर्ट लेक्चर सीरीज झाली होती. लाइक ती 3 दिवसाची होती राइट? आणि त्याच्यात सांगायचं म्हणजे एक मला वाटत आहे सांगायला, की आम्ही लिटरली दिवसभर बसलो होतो. की म्हणजे तुम्ही विचार करा ज्याला इंटरेस्ट काही याच्यात इंटरेस्ट नव्हता ते दिवसभर एकदम आवडीने क्लास बसत आहे ते ऐकायसाठी. तर हा एक बेस्ट पार्ट होता. 8 तास. आय रिमेंबर 8 तास इंटू 3 दिवस. येस. एक्झॉस्टिंग 24 होती ती तास. सिरीज, राईट. हां. तर ह्यातनं आम्हाला OS बद्दल बरंच सांगितलं गेलं होतं, की एक्झॅक्ट काय असतं, काय नाही. आणि पार्ट्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर सगळं सांगितलं गेलं होतं फंडामेंटल्समध्ये. तर कुठेतरी ह्या इंटरव्ह्यूमध्ये स्टोरेज इंटर्नच्या इंटरव्ह्यूमध्ये मला ते वाले कन्सेप्ट्स खूप उपयोगी पडले कुठेतरी, की ते जे तुमचं एक्सप्लेनेशन होतं, की OSचं पूर्ण आपण सगळं हे उघडून ठेवलं होतं, सगळं एकदम डिटेल स्टडी केला होता. तो सेम कुठेतरी मी तिथे एक्सप्लेन केला. प्लस मला ते तुम्ही दिलेली शीट जी होती ती पण खूप उपयोगी पडली. त्याच्यात जे मेन्शन होतं ते वाचून कुठे ना कुठे त्या टॉपिकची थोडीफार का होईना आयडिया आली होती आणि ती आयडिया मी इंटरव्ह्यूअरला म्हणजे त्याला त्याला जोपर्यंत म्हणजे हे नाही वाटत, की ठीक आहे, हे सफिशियंट आहे, एवढी इन्फॉर्मेशन तेवढी तर मी त्याला देऊ शकली. आणि इंटरव्ह्यूमध्ये असं नाही, की मी एकदमच खूप चांगला की लाइक सगळ्या प्रश्नाचे उत्तरं दिले, असं पण नाही आहे. काही प्रश्न माझ्याकडून पण मिस आउट झाले इंटरव्ह्यूमध्ये, की लाइक खूपच त्यांनी OSचे एकदम डीप इंटरनल्समध्ये विचारलं, तर ती कुठे उत्तरे मला नाही सांगता आले. बट
अकॉर्डिंग टू मी मला जेवढं नॉलेज होतं तेवढं मी त्याच्यापर्यंत पोहोचवलं आणि आय कॅन. आणि तुझं असा कुठे पॉईंट होता का जो तुला आवडला की तू सांगताना, कोड करताना किंवा तू एक्सप्लेन करताना जो पॉईंट म्हणजे तुझा पॉईंट त्याला अपील केला इंटरव्ह्यूअरला? हा, ऍक्च्युली एक सांगायचं म्हणजे इंटरव्ह्यूअरनी मला कोड करायला लावला होता. लाईक त्याने एक प्रॉब्लेम स्टेटमेंट चॅटबॉक्स म्हणजे टाकलं होतं आणि ते मला सॉल्व्ह करायचं होतं. तर त्याच्यात असं होतं की आता प्रॉब्लेम स्टेटमेंट एक्झॅक्ट असे 2 ॲरेज होते, काहीतरी ॲरेवरच होता प्रॉब्लेम स्टेटमेंट. तर त्यात तो मला म्हटला की स्क्रीन शेअर कर, कोड लिही आणि मला दाखव. तर म्हटलं ठीक आहे. तर माझं असं होतं की कोड होता सोप्पा, खूप सोप्पा होता. तर सोप्पा म्हणजे तसा आता माझी प्रॅक्टिस झाली म्हणून मला सोप्पा वाटला असेल, तर ते आहे. तर मला असं वाटत होतं की मी याला सॉल्व्ह करू शकते. बट आता ॲट दॅट टाईम माझं असं होतं की इथे समजा म्हणजे इंटरव्ह्यूवर समोर विचार करण्यापेक्षा आपण कोड लिहायला तर स्टार्ट करू. लिहिता-लिहिता आपल्याला पुढचं ऑटोमॅटिक जमेल. तर मी काय केलं, की मी स्टार्ट केलं जस्ट. तर तो मला म्हणजे इंटरव्ह्यूअर म्हटले, की "तू पूर्ण नको लिहू. बस मला मेन जे लॉजिक आहे ते लिही. आणि मेथड असेल मेथड, व्हॉटएव्हर तुला जसं जसं डोक्यात सुचत असेल तसं लिही." तर मी तुम्हाला सांगते, की मी फॉर लूप लिहिला पहिला. तर आता माझं असं होतं, की मी पहिले जसं आधी मेन्शन केलं, की आम्हाला तसं शिकवण्यातच आलंय, की पहिले ब्रूट फोर्सनी जायचं त्या अप्रोचनी. मग ऑप्टिमाइज करायला बघायचं. नाही, इंटरव्ह्यूअरने विचारलं की याला ऑप्टिमाइज करा, तर मग ऑप्टिमाइज करायचं. अप्रोच द्यायचा. हां, राईट. हां. तर मग मी त्या ह्याच्यावर माझं कोड लिहिणं चालू केलं. तर मी लिहिला. स्टार्ट म्हणजे लिहिला लिहिला म्हणूच नाही शकत मी इथे. मी जस्ट फॉर लूपचं स्टार्टिंग केलं. इनिशियलायझेशन केलं. आता कंडिशन आता मी जसं म्हटलं, की त्यांचा प्रोग्रामच होता ॲरेवर. ARR डॉट लेंथ पर्यंत लिहिलं. तर ARR माझ्या ॲरेचा लेंथ. तर माझा इंटरव्ह्यूअर तिथेच इम्प्रेस झाला, की वॉव! ARR डॉट लेंथ तुला म्हणजे ठीक आहे, ठीक आहे. त्यांनी मला थोडंसं लिहिलं. मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि तो तिथेच मला त्यांनी स्टॉप म्हटलं. आणि तिथे तो व्हेरी गुड मला ठीक आहे, गुड, गुड असं म्हटला. लाइक त्याला असं होतं, की त्याला चेक करायचं होतं. तो मला म्हटला, की मला बस हे बघायचं होतं, की तुला येतं की नाही? ओके. लाइक तू जे लिहितेय ते तू बरोबर लिहितेय का? तुला येतं की नाही येत? तर जेव्हा मी ARR डॉट लेंथ लिहिलं आणि तो सेमिकॉलन लावला, तेव्हाच तो म्हणजे ते इम्प्रेस झाला होता. कळलं. मग त्याने मग पुढचा कोड कंडिशनच बघून त्याने की बाबा जे लँग्वेजचं नॉलेज आहे हं. ते बेसिकली ॲरेची लेंथ किती आहे तिथूनच आपण कंडिशन लावतो ना की इटरेट किती वेळ करणार आहे आपण आणि ट्रॅव्हर्स कुठपर्यंत करायचं आहे. सो लाईक येस, इम्प्रेसिव्ह. हां. हां, तर त्या पॉइंटला त्याला असं झालं, तर त्यांनी मला लिटरली पुढचा कोड नाही लिहायला लावला, की तू पुढचं कंटिन्यू कर. ही वॉज लाइक की हे सफिशियंट होतं माझ्यासाठी. आणि हा झाला तुझा बेसिकली दुसरा राऊंड. सो याच्यामध्ये तुला काही थेरॉटिकल क्वेश्चन विचारले, OS कॉन्सेप्ट्स विचारले आणि OS कॉन्सेप्ट्समध्ये तू काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकली आणि काही नाही. बट तू जे तुला जावाच्या रिलेटेड विचारल्याचे तू पूर्ण उत्तरं दिली. हां, ते पूर्ण दिली आणि बेसिकली काय होतं, की अ, त्यांचा रोल स्पेसिफिक होता ना इंटरव्ह्यू, हां, हां, म्हणून हां. त्यांनी स्टोरेज रिलेटेड जास्त विचारले मला. हम्म. आणि जावाचे जेवढे आपले प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्या इंट्रोडक्शनमध्ये जावाचं थोडंफार सो बेसिकली रेझ्युमेमध्ये जेवढं होतं तेवढं विचारत केले. राइट. म्हणजे तुला रेझ्युमेमध्ये जे काही लिहिलं ते डिफेंड करता आलं पाहिजे असा अप्रोच होता त्यांचा. ओके. हा क्लिअर झाला आणि याच्यानंतर किती दिवसांनी तुला म्हणजे नेक्स्ट राऊंडचा मेल आला, नोटिफिकेशन आलं? फर्स्ट टेक्निकल राउंड नंतर सेकंड बेसिकली आमचा पीडीएम राउंड होता. पीडीएम म्हणजे प्रोडक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर, राईट. तर तो राउंड होता. तर त्याचं नोटिफिकेशन जवळपास मला 5 दिवसांनी आलं. ओके. आणि त्या राउंड बद्दल सांगते, की तो राउंड जो होता तो लिटरली मला असा तो खरा राउंड होता. असं म्हणजे एक असतं ना, की टफ होता बाप बेसिकली. हां, टफ होता. लाइक की हां, याला खरा इंटरव्ह्यू म्हणता येते, की म्हणजे असं कोणावर दया काहीच नाही असं, की बा ठीक आहे हिला येऊन जाईन असं वगैरे ज्याच्यात नाही झालं काहीच.
तर तो बेसिकली त्या राउंड बद्दल सांगायचं झालं म्हणजे त्या तो राउंड मध्ये एक फिमेलनी घेतला, लाईक तिला जवळपास तरी 10 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स तर सहज असेलच. ओके. आणि फर्स्ट वाल्या इंटरव्ह्यूला पण 14 वर्षाचा एक्सपिरियन्स होता. सेकंड जी होती तर ती इंटरव्ह्यूनी सुरुवातच एकदम असं की ठीक आहे आता इंट्रोडक्शन दे. तर मला प्रोजेक्ट बद्दल सांग. तर प्रोजेक्ट बद्दल मी सांगितलं, बट तिच्यासाठी हे सफिशियंट नव्हतं. तू प्रोजेक्टमध्ये आता तू रेझ्युमे मध्ये मेन्शन केलं आहे, तू प्रत्येक प्रोजेक्ट खाली डिस्क्रिप्शन 2 ते 3 लाईनचं डिस्क्रिप्शन मेन्शन केलं. डिस्क्रिप्शन मध्ये प्रत्येक वर्ड, प्रत्येक सेंटेन्स तू हे का लिहिलं याचं तिला एक्सप्लेनेशन पाहिजे होतं, की लाईक हे प्रोजेक्ट आहे. सॉरी टू इंटरप्ट मी. मला एक सांगा, रेझ्युमे मध्ये कोणते कोणते प्रोजेक्ट्स मेन्शन होते? माझ्या रेझ्युमे मध्ये जसं माझा टास्क असायनरचा प्रोजेक्ट Okay. मेन्शन आहे, पहिला इंटिजर कॅशे, इंटिजर कॅशे. ओके. चॅटिंग ऍप्लिकेशन, चॅटिंग ऍप्लिकेशन म्हणजे जो आपण क्लासमध्ये केला होता. राईट राईट, हे सगळे क्लास प्रोजेक्ट्सच आहे आपले मेन्शन केलेले. ओके. आणि 4th नंबर सिस्टीम कॅल्क्युलेटर. ओके. नाईस नाईस. आणि ऍक्च्युली त्यांनी मला हे पण विचारलं की हे तुझे कॉलेज प्रोजेक्ट्स आहे की हे तुझं, म्हणजे मी तिथे पण मेन्शन केलं होतं की तुला कोणी गायडन्स आहे का असं वगैरे की काय. तर मी तिला सांगितलं होतं की माझ्या क्लासचे 4 प्रोजेक्ट्स आहेत. बट मग तिने हे पण मेन्शन केलं तू हे पर्सनल तुझे, म्हटलं हा हे पर्सनली माझेच आहे. तर हे याच्याबद्दल पण तिने खूप प्रश्न विचारले. आणि जेव्हा आता मी तिला एक्सप्लेन करताय माझे प्रोजेक्ट्स, तेव्हा तिने मला थांबून एक प्रश्न विचारला की ठीक आहे तू एवढं सगळं जावामध्ये काम केलंय, जावाबद्दल तू मेन्शन पण केलंय तुझ्या रेझ्युमे मध्ये, तर सांग स्टॅटिक काय आहे. स्टॅटिक. ओके. हां. स्टॅटिक बद्दल मला सांग बा, एक्सप्लेन कर की एक्झॅक्ट काय असतं काय नाही. तर ते मी तिला सक्सेसफुली म्हणजे एक्सप्लेन करू शकली. त्याने ती इम्प्रेस पण झाली, लाईक तिचं रिएक्शन म्हणजे होतं की ठीक आहे गुड. आणि अजून प्रश्न विचारायचे झाले म्हणजे तिने मला परत माझे म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे, ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की तो नॉन टेक राऊंड असू शकतो. म्हणजे HR राऊंड शेवटचा, हा, बिहेवियरल राऊंड वगैरे म्हणजे म्हणतो आपण. हा. राईट राईट. आणि तिने तसं मेन्शन पण केलं होतं की दिस इज युअर लास्ट राऊंड, म्हणजे फायनल राऊंड. तर आता सगळ्यांचं होतं की मॅनेजरियल राऊंड किंवा HR राऊंड इज नॉन टेक राईट. बरोबर. तर मला मी असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की ती मला म्हणजे ती टेक्निकल मध्ये एवढी म्हणजे जाईल. तर तिने मला लिटरली स्टॅटिक म्हणजे असं खूप डीप मध्ये प्रश्न विचारले. आता आमचे सर नेहमी म्हणतात की इंटरव्ह्यू फिरवणं हे आपल्या हातात असतं. ड्राईव्ह करणं. हा, लाईक येस, ड्राईव्ह करणं, की आपल्याला म्हणजे पुढच्या माणसाने काय प्रश्न विचारला पाहिजे. तर तो प्रश्न आपल्या पहिल्या आन्सरवर डिपेंड असतो, की आपण त्याला काय हिंट देऊन चाललो की मला याच्यावर प्रश्न विचार. तर तिचं मला कुठेतरी जावाच्या सेन्समध्ये तसं वाटलं की ते मी करू शकली. की जसं तिने स्टॅटिक वगैरे प्रोजेक्ट्स बद्दल खूप विचारलं की हे सांग ते सांग, हा तू हे मेन्शन केलं का, मग याच्याबद्दल थोडं सांग. तर तिने याच्याबद्दल खूप प्रश्न विचारते. आणि अजून मला एक सांगायचं झालं म्हणजे तिने मला स्ट्रिंग्स बद्दल पण प्रश्न विचारले. हा, तर त्यात आता प्रश्नच सांगते मी तुम्हाला एक्झॅक्ट की डबल इक्वल्स टू आणि डॉट इक्वल्स हे स्ट्रिंग कम्पॅरिझनच्या म्हणजे वेज आहे. तर तिने मला हा प्रश्न विचारला की एक्झॅक्ट डिफरन्स काय, आपण हे असंच का लिहितो आणि हे असंच का लिहितो. आता मी तेव्हा आता जसं आम्हाला शिकवण्यात म्हणजे जसं आम्हाला शिकवताना मी जसं मेन्शन केलं की इंटरनल्स पर्यंत नेत आहे. तर ते कुठल्या वेळेस हॅश कोड कम्पेअर होतो, कुठल्या वेळेस हॅश कोड. आता हॅश कोड बेसिकली आपण काय म्हणू शकतो, रेफरन्स राईट, ऍड्रेस जो म्हटला जातो. आता ते त्याला हॅश कोड दिलाय आपल्याला, बेसिकली डायरेक्ट ऍड्रेस दाखवू शकत नाही म्हणून जे काही दिलं ते जीवन दिलंय. ओके. हा. तर तिथे मी जेव्हा हे वापरलं हॅश कोड, तर शी वॉज क्वाईट इम्प्रेस की ठीक आहे बा, मुलीला माहिती आहे की हॅश कोड काय आहे काय नाही आहे. तर तिथे म्हणजे असं तिच्या
बिहेवियरवरून वाटलं की तिला एक्सपेक्ट नव्हतं हम्म. की हॅश कोड पर्यंत मी तिला सांगेल. तर तिथे ते कुठेतरी तिने मला हा ठीक आहे व्हेरी गुड असं तिच्याकडून हे होतं आउटपुट. ते एक पॉझिटिव्ह विचारलं फीडबॅक परत. देत होता म्हणजे इंटरव्ह्यूवर की बाबा हां यू आर ऑन राईट ट्रॅक असे स्वतः इनपुट देत राहतो म्हणजे बेसिकली राईट. हां, राइट, राइट. आणि तिचं कसं होतं, की अ, तू मी तुला एखादा प्रश्न विचारत आहे, तर तू डीपमध्ये मला उत्तर दे. लाइक आता सेम सिनेरिओमध्ये म्हणजे फर्स्ट सिनेरिओमध्ये गेलो आपण फर्स्ट इंटरव्ह्यूमध्ये. तो कसा होता, की त्याचं असं होतं, की ठीक आहे, तू एक सेंटेन्स जरी सांगितलं, तर ही वॉज लाइक की ठीक आहे, ओके, गुड. पण हिचं तसं नव्हतं. हिचं एकदम टफ म्हणजे, की हां, तू हां, तू सांग मी ऐकते. तू थांबू नको, तू सांगत राहा. त्याच्याबद्दल अजून माहिती मला सांगत राहा. त्यात अजून रेझ्युमेमध्ये प्रत्येक खूप काही गोष्टी मेन्शन आहे माझी. त्याच्याबद्दल पण तिने प्रश्न विचारले आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट माय सेकंड राउंड. नाईस नाईस. म्हणजे टोटल 3 राऊंड झाले. पहिला जो तू ॲप्टिट्यूड सांगितला तो, दुसरा फर्स्ट टेक्निकल राऊंड आणि तिसरा सेकंड टेक्निकल राऊंड जो HR पण कंबाईन. आणि तुला शेवटी हे पण विचारलं की लोकेशनसाठी काय प्रेफरन्स असेल काही नाही. राईट, राईट. स्वतः तुला 6 महिन्यांची इंटर्नशिप लागली आणि त्याच्यानंतर जो कॉलेज जे काही होईल ते त्याच्यानंतर तुला बेसिकली IBM जॉईन करायची आहे. सो जान्हवी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आपण थांबूया इथे अँड विश यू लक फॉर युअर फ्युचर एंडेवर्स. थँक यू सो मच.